मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती प्रशांतजी वर्तक आणि संजयजी वर्तक यांच्या वतीने मला पुरस्कृत झाले. धन्यवाद प्रशांतजी, धन्यवाद संजयजी. चला सामना लगेच चालू करा. पंच पोहोचले आहेत, खेळाडू पोहोचले आहेत, आपण लगेच अपडेट्स घेऊया. बघा 12:35 झालेले आहेत आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. स्कोअर अपडेट करण्यासाठी, चेक करण्यासाठी दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. 12:35 झालेत. सामना लगेच सुरू करूया. चला ऐकूया आवाज. भारत राऊत सरांचा सोबत असेल संकेत पाटील सर. थँक्यू धन्यवाद मनीष पाटील. बघा जो मॅन ऑफ द मॅच हा जो पुरस्कार दिला गेला, जी ट्रॉफी आमच्याकडून चुकून ते नाव उल्लेख झाला की मंडळाची ट्रॉफी आहे, तर ती ट्रॉफी आम्हाला मॅन ऑफ द मॅचची पुरस्कृत केलेली आहे श्री प्रशांत वर्तक आणि श्री संजय वर्तक यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उपलब्ध झाली आहे. हितेश पाटील हिरो आणि मोनिश पाटील यांच्या वतीनं टी शर्ट्स, मल्हार स्पोर्ट्स, तसेच श्री नितीनजी वारे यांच्याकडून NP स्पोर्ट्सची कॅप ही दिली जाणार आहे. अशा 3 वस्तू मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण या ठिकाणी देतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू कैलास जयवंत मात्र स्ट्राईक एंडला आहेत. मुकेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण अमितला पाहतोय. अमित म्हटलं तर पेनकरपाडा मास्टर्स या संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट खेळत आहेत. मुकेश पाटील म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील उमेळमाण गावाचा हा खेळाडू आहे आणि ॲज आयकॉन म्हणून आज किल्ले घोडबंदर गावदेवी एक्सर या टीममध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मुकेश खेळतोय. ग्रेट शॉट या वेळा जर बघितला तर बॅकफुटला जाऊन काट केलाय, चांगला फटका आहे आणि जयवंत किती उपयुक्त बॅटर आहे हे सध्या तो दाखवत असताना दुसऱ्या बॉलवर हा चौकार. काय फटका खेळला गेलाय. आकर्षक आहे. एका बाजूला जयवंत मात्रे आणि दुसऱ्या बाजूला मुकेश पाटील, राईचा एक खेळाडू, दुसऱ्या बाजूला उमेळमाणचा खेळाडू आणि या दोघांनी एकमेकाविरुद्ध अगदी बरंच क्रिकेट, यंग क्रिकेटच्या माध्यमातून देखील खेळलंय. मात्र सध्या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सध्या ते एकत्र आलेत आणि एकत्र काहीतरी आता त्यांची डाळ शिजत आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच काहीतरी डाळ शिजणार यात काही शंका नाही आहे. बघा एक गोष्ट जर तू नोटीस केली ना संकेत, तर या दोन्ही टीमचे दोन्ही मॅजिकल बॉलर्स बाहेर आहेत. दोन्ही मॅजिकल बॉलर्स 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. चर्चा करूया त्यावर देखील. इथे देखील अगदी ऑन द खेळायचं होतं, मात्र बॅटची एज आणि तिथे जर बघितला तर शॉट थर्डला हा चेंडू 1 धाव देऊन जातोय. या एका धावने संघाची धावसंख्या जर बघितली तर पुढे जाऊन 7 वर जाऊन पोहोचतीये. किल्ले घोडबंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्तरित्या ऑप्शनमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाडू त्यांनी चूज केले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयकॉन खेळाडू आपण बघतोय. नंदू पाटील वाघबीळचा स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे किल्ले घोडबंदर संघाचा. गोलंदाज देखील अतिशय चांगले गोलंदाज आहेत या संघाकडे. एक चेतन पाटील राईचा गोलंदाज आपण पाहू शकतो. त्यानंतर जो पहिली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमित पाटील यांना तुम्ही पाहू शकता, मॅन फ्रॉम पेनकरपाडा. नेक्स्ट बॉल. ओके साईड टर्न करायचा होता फाईनला. हा चेंडू टप्पापर्यंत एक्झॅक्टली बाहेर आहे का? यस आहे. डाऊन द लेग जाणारा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय आणि तिथून 1 धाव अजून फलकावर ऍड होते. धावसंख्या 8 धावा फलकावर आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. 5 दिवस ही आगरी कोळी प्रीमियर लीग ही स्पर्धा रंगणार आहे. मजा येणार आहे. आणि बघा फक्त इथे 4च संघ खेळत नाहीत संकेत, आज अनेक संघ या ठिकाणी दाखल झालेत. सुरेख फटका, स्क्वेअर कटचा फटका, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार. होता मात्र थोडासा उशीर केला, तो व्हाईट बॉल मिळाला आणि इथून जागा जास्त होती आणि त्या जागेचा वापर केलाय. चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून ठेवलेला आहे 4 धावांसाठी. उपयुक्त धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा झाल्यात, त्यामुळे अमित पाटीलवर आता दडपण असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. धावा रोखायची आहे तुम्हाला, मात्र निश्चितच समोरचे बॅटर सध्या दोन्ही हात खुलून धावांवर स्वार झालेत. शॉर्ट बॉल आहे, तिथून देखील उडवलाय. इथेही धावा मिळतील. अजून एक चौकार इथे मिळेल. वेल प्लेड मुकेश पाटील. टीम जर बघितला तर निश्चितच पुढे सरकते, ती म्हणजे आई गावदेवी एक्सर. वेल डन.
डी जे मुकेशसाठी पारितोषिक आले जयेश घरत म्हणजेच जॅक्सन यांच्याकडून षटकरांची तिकडी म्हणजे षटकरांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपीज 1000 रुपये मुकेशला दिले जातील कारण उमेदमानचा खेळाडू आहे आणि उमेदमान मास्टर्स म्हटलं तर जॅक्सनचं नाव पुढे येईल नेहमीच खास करून पाठीमागून सपोर्ट्स करण्याचं काम जॅक्सननं केलं अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये आणि या ठिकाणी नक्कीच तो सपोर्ट्स पुन्हा एकदा मुकेश पाटील यांना करतायत सलग 3 षटकार आणि 1000 रुपये जॅक्सनकडून गोलंदाज पुन्हा एकदा तयार अमित चांगला चेंडू दाग खोलवा टाकायचा चेंडू हाताळला होता चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले गेले पॉईंट रिझनमध्ये देवेंद्र आहेत सिंगल इथे मिळणार 1 धाव एका धावेने धावत संख्या झाली ती 17 एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 संख्येत सुरुवात दणक्यात झाली पॉवर प्लेची 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये 20-25 धावा येणं गरजेचं इथून मॅन्डेटरी पॉवर प्ले 17 धावा सुरुवात अगदी दणक्यात नो डाऊट कदाचित मुकेश आणि एकूणच जयवंत यांनी सांगितलं असेल अमितला वेलकम टू आगरी कोळी प्रीमियर लीग पहिल्या षटकात 17 धावा त्यामुळे ही धावसंख्या किती मोठी होईल ही आत्ताच आपण अंदाज थोडेसे बांधू शकतो मात्र या स्पर्धेने काय दिलंय या स्पर्धेने प्रेम दिलंय आनंद दिलाय आणि न संपणाऱ्या आठवणी दिलेत भारत आणि म्हणूनच ही स्पर्धा महत्त्वाची आहे मागच्या काही वर्षापासून सातत्याने निश्चितच विचार केला तर व्हायला पाहिजे प्रीमियर लीग व्हायला पाहिजे कारण आपण बऱ्याच प्रीमियर लीग अगदी गावागावामध्ये बघतो माझं आगरी कोळी प्रीमियर लीग 23 गावांची एक स्पर्धा होणं हे गरजेचं होतं आणि सातत्याने निश्चितच त्यावर काम होत होतं मात्र कुठेतरी ती वेळ येत नव्हती ती वेळ 2026ला आली आहे त्यामुळे आनंद आहे या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे संकेत पाटील आणि बघा फक्त ही स्पर्धा सीझन पहिला आहे मात्र संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे अनेकांचे कॉल आले की आगरी कोळी प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळणार का आम्ही देखील आगरी कोळी आहोत मात्र आपण या स्पर्धेला एक मर्यादा ठेवली आहे ती म्हणजे फक्त ही स्पर्धा आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये खेळणाऱ्या अधिकृत खेळाडूंसाठी देखील ही स्पर्धा आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे बऱ्याच गोष्टीच्या कक्षा असतात आणि त्या कक्षेत राहून कामं गेली पाहिजे आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय झाला काहीकांना तो पचला काहीकांना तो नाही पटला मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ही जी आपली 23 गावं आहेत या 23 गावांची जो अबाधितपणा आहे ना तो टिकला पाहिजे आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे एक छोटासा प्रयत्न आहे मात्र सध्या रोपटं लावलंय पाहूया तर किती मोठं वृक्ष होत आहे हे पहिलं पर्व आहे गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तर निश्चितच आपण बघतोय या देवेंद्र मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर ओ पहिला चेंडू या ठिकाणी बाल बाल बचके मुकेश पाटील बघा दोन्ही जे खेळाडू आहेत ना संकेत एकाच टीम सोबत खेळतात एकाच टीमचं उमेदवारांचे दोन्ही खेळाडू आमने सामने ॲज अ आयकॉन गावदेवी एक्सर या टीमचा मुकेश जो उमेदवारांचा खेळाडू आहे आणि एका साईडला गोलंदाज देवेंद्र मात्रे आहेत विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांना नेहमीच संबोधत हे देखील उमेदवारांचे आहेत समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह खेळले गेले मिड ऑफला फिल्डर आहे सिंगल फक्त सिंगल मिळणार 1 धाव एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झाली ती 18 ही रंगत पाहायला मिळेल संकेत ही रंगत पाहायला मिळेल हीच तर खासियत आहे ना कारण एकाच संघात खेळणारे खेळाडू ज्यावेळेला आमने सामने येतात त्यावेळेला एक वेगळी मजा असते आणि वेगळं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं आणि कदाचित हीच पर्वणी आहे त्या पर्वणीचा लाभ घ्या मित्रांनो इथे जमलेले आमचे जेवढे प्रेक्षक आहेत तसेच TCP लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत त्या सर्वांचा आपण मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूया समोर जबरदस्त आमचे जेवढे देणगीदार आहेत त्या सर्वांचे फ्लेक्स आमचे सगळे जे ओनर्स आहेत त्यांचे देखील फ्लेक्स दिसत आहेत त्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे हे सर्व दाते आहेत ज्यांच्या वतीनं अतिशय चांगलं सहकार्य झालं आहे आणि एकूणच ही स्पर्धा आकाराला येते नक्कीच संकेत खरोखर सगळ्यांचं कौतुक असेल ज्या ज्या व्यक्तीनं आम्हाला काही वस्तू स्वरूपात सहकार्य केलंय यावेळेस अगदी इनफिल्डच्या वरून चुनूला केलं मिसफिल्ड झालंय नंदू पाटील कडून त्या ठिकाणी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये हा चेंडू सीमारेषा पार चौकार
अगदी हा चौकार बघा इथे मगाशी जसं डॉक्टर डाकीनं काम केलं ना तसं काम आता जयवंत मात्रे इथे करतोय कारण ड्राईव्ह चांगले दाखवतोय आणि ते धावा सुद्धा तो कमवतोय. आतापर्यंत त्याची धावसंख्या जर बघितली तर तब्बल 11 धावा नॉट आउट तो खेळतोय आणि या 4 चेंडूत त्यांनी 11 धावा केलेत. ही स्पेशल इनिंग आहे जयवंतची कारण एरवी राई संघामधून खेळत असताना लवकर पहिल्या ओव्हरमध्येच विकेट फेकून तो येत असायचा. मात्र इथे सध्या जी मानसिकता बदलली आहे ना या एकूणच स्पर्धेसाठी ती महत्त्वपूर्ण आहे. इथे स्कूप करायला गेले चेंडू आणि बॅटचा एक्झॅक्टली संपर्क झालाय का हलकंसं अपील तिथे रॅकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम वाघबीड यशांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अपिलामध्ये तथ्य नाही आहे असं पंचांनी दर्शवलंय. TCP लाईव्हच्या एकूणच मेन स्क्रीनवर आपण पुढे एकदा रिप्ले पाहूया एक्झॅक्टली काय घडलं होतं. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच अगदी आउटसाईड ऑफ स्टंप होता तिथून स्कूप करायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर मोठा अंतर राहिलंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय बघा या ठिकाणी वापसी करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेवर 17 धावा त्याच्यामुळे रिकव्हरी करणं गरजेचं आहे. इथून देवेंद्र मात्रे चांगल्या प्रकारे रिकव्हरी करतायत त्या पहिल्या ओव्हरची. ठासिंग डाऊन द विकेट मिस्टोक खेळला गेला आणि ते मात्र फलंदाज बाद. निलेश मात्रे आहेत त्या ठिकाणी निलेश पाटील आहेत गोडदेवचे आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी निलेशनं टिपलाय. बघा इथे जर एक अंदाज वर्तवायचा केला ना की ॲज अ कॉमेंटेटर फक्त आपण अंदाज वर्तवू शकतो. 70च्या पलीकडे धावसंख्या प्रोजेक्टर स्कोअर TCP लाईव्हच्या माध्यमातून दाखवत नक्की दर्शवणार. 12च्या करंट रन रेटनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी एक्सर संघ खेळतोय. 72चा प्रोजेक्टर स्कोअर दर्शवतोय आणि मी हेच म्हटलं की 70च्या पलीकडे इथून जर धावसंख्या गेली तर मॅचला मजा येईल. कारण जी बॅटिंग ऑर्डर किल्ले घोडबंदर जवळ आहे तशाच प्रकारे बॅटिंग ऑर्डर खास करून गावदेवी एक्सर या टीमकडे देखील आहे. या ठिकाणी मला वाटते पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा चेंडू होता आणि तिथून मात्र या चेंडूला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. नितीन पाटील त्या ठिकाणी येत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीची अखेरीस धावसंख्या झाली आहे फलकावर ती तब्बल 22 धावा 22. आगरी कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा आगरी कोळी प्रीमियर लीग परवा आपण पहिलं पाहतोय आणि चांगल्या प्रकारे मी म्हणेल या स्पर्धेला प्रतिसाद दिला जातोय. म्हणजे नितीन पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेत खेळण्यासाठी. रणजित आहे. जर गावदेवी एक्सरची जर प्लेलिस्ट पाहिली तर एक मी म्हणेल जबरदस्त बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहे. खास करून नितेश किणी हे सीझन अफलातून आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं भावेश मात्रे ज्यानं हे सीझन एक्सर बी टीमच्या माध्यमातून खेळताना गाजवलं आहे. नंदू पाटील आहेत. रणजित मात्रे हे देखील या टीममध्ये आणि गणेश मात्रे. जे बॅटिंग ऑर्डरचा विचार केला आपण ना गावदेवी एक्सरच्या तर एक लांब लचक बॅटिंग ऑर्डर या टीमजवळ आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला भारत 17 धावा होत्या. या ओव्हरमध्ये चांगली रिकव्हरी झाली कारण या षटकात जर विचार केला तर फक्त धावसंख्या जर विचार केली तर 5च धावा आल्या. एक गडीसुद्धा बाद झाल्या आणि 5च धावा आल्या. चौकार येऊन सुद्धा फक्त 5 धावा. त्यामुळे चांगले षटक राहिले ते म्हणजे देवेंद्र मात्रे यांचं. त्यामुळे एक ऑप्शन क्रिएट झालाय. 2 षटकं एका गोलंदाजाला टाकायचे त्यामुळे एक ऑप्शन क्रिएट झालाय तो म्हणजे देवेंद्र यांचा. नंदू पाटील आता गोलंदाजी मार्कवर. महत्त्वपूर्ण खेळाडू आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या 40+ क्रिकेट निश्चितच गाजवलंय नंदूनं. तो इतिहास जरी असला तरी या एकूणच माणसाकडे असलेली जी ॲबिलिटी आहे ना ती मोठी आहे. कुठल्याही सिच्युएशनमधून आपल्या टीमला तारून नेण्याची जी हातोटी आहे ना ती अलौकिक आहे. पाहूया काय घडतंय. नंदू पाटील गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला उल्लेख नंदूच्या विषयी केला. कारण मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं कंडिशननुसार मैदानाच्या आतमध्ये खेळणं
हे नंदूला ठाऊक आहे पहिला चेंडू फुल टॉस ऑफस्टमच्या मात्र बराचसा बाहेर चेंडू टाकला गेला आहे. पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा पंच अशोक राऊत सरांच्या वतीनं दिला जातो. एक धाव ॲड केली जाईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. बघा या ठिकाणी एक चष्मा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. उमेश ऑप्टिक्स ह्या कंपनीचा तो चष्मा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. ज्या कोणाचा असेल तर तो घेऊन जा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस आहे समोरच्या दिशेनं. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. मात्र क्विकली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे आल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 25. किल्ले घोडबंदर हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आई गावदेवी सर हा संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. सध्या जर बघितलं तर लक्ष आहे ते म्हणजे मुकेश पाटील यांच्याकडे ही धावसंख्या 60च्या पलीकडे न्यायची असेल तर मुकेशचं मैदानात उभं राहणं हे गरजेचं आहे. हे 30 षटक मैदान सुरू झालं. आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 25 लॉस ऑफ 1 विकेट. जयवंत मात्रे 11 धावा केल्या आपल्या टीमसाठी. यावेळेला बॅकफुटवर खेळलाय तिथून कट केलाय. चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. अमित पाटील यांना चकवा देणारा हा चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी थर्ड मॅन रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. आगरी कोळी प्रीमियर लीग चौकार. प्रतिमा आहे भारत आणि या मैदानाची आउटफील्ड अगदी फास्ट आहे त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर भरपूर मोठं काम करावं लागेल. मी मागाशी देखील म्हटलं होतं की ते प्रत्येक गोष्टीची कसोटी आहे आणि क्षेत्ररक्षकांची तर भरपूर मोठी कसोटी असेल. या मैदानाची डागडुजी जबरदस्तरित्या आर के क्रीडा मंडळ करत असतं आणि प्रत्येक वर्षी वेगळं मैदान इथे पाहायला मिळतं. एक काळ होता 95-96चा जर मी काळ डोळ्यासमोर आणला तर फक्त जे एक आपल्या एकूणच पॉईंट रिजनमध्ये तुम्हाला एक खाजरीचं झाड दिसतंय ते फक्त एक झाड होते. इथे ही सगळी झाडं नंतर लावण्यात आलेत. अगदी ते झाड मोरवा बस स्टॉपवर जर आपण उभं राहिलो तर तिथून दिसायचं. मात्र सध्या भूभाग बदलला आहे त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने या एकूणच मैदानाची डागडुजी झाले. अप्रतिम काम आर के क्रीडा मंडळाचं. ओ यॉर्कर डिलिव्हरी. मगासपासून चेंडू जर बघितलं थोडंसं वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळा थोडंसं जास्त आणण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक इथे नंदू पाटीलचं. हे कॉन्टेस्ट जबरदस्त आहे. मुकेश पाटील वर्सेस नंदू पाटील. नक्कीच एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल कारण दोन्ही स्टार खेळाडू आहेत. दोन्ही टीमचं म्हणजे उमेदवारांचा खेळाडू स्टार कास्टमध्ये नंबर 1 वर आहे मुकेश. त्याप्रमाणेच वाघवेलचा एक स्टार कास्ट नंदू पाटील. ऑन साईडला फटका हवेत खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. हा येतोय मुकेशच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. इथे जर बघितलं तर निश्चितच मुकेशने एक विचार केला की नंदू वारंवार प्रयत्न करणार आहे मला पुढे टाकण्याचा त्यामुळे कदाचित एक मोठा फटका आपण आणूया आणि थोडंसं लांबून खेळला तो हा फटका आणि अगदी वाऱ्याच्या झोतावर स्वार होत हा चेंडू षटकारासाठी गेलाय. उपयुक्त धावा इथे समोर केलाय डाऊन द ग्राउंड. चांगला फटका प्रीतम गावड चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव नितीन मात्र वेगाने आलेत. काय जबरदस्त कॉर्डिनेशन पाहायला मिळत आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केले आणि ज्या पद्धतीने या धावा पूर्ण झालेत ना मला आता वाटतच नाही की हे 40+ क्रिकेट आहे. हे यंगस्टर आहेत आणि यंगस्टर सध्या मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकले. धावसंख्या 37. आणि एक संकेत हे मोरव्याचं ग्राउंड मोरव्या भाटचं ग्राउंड ज्याप्रमाणे आपण त्या ग्राउंडचा इतिहास जो उल्लेख केला आपण 75 वर्षाची परंपरा आहे क्रिकेटची. ही सर्वात जुनी परंपरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या मैदानावर चेस डाऊन होत आहेत धावा अधिकाधिक अनेक वर्षापासून पाहिलेत ना आपण. त्याच्यामुळे इथे धावा किती बनवायला हव्यात हे महत्त्वाचं. मिस्टामिंग स्टोक आहे. फटका फसलाय. फलंदाज बाद. 1 तेरी तो 1 मेरी. यावेळेस मुकेश पाटील बाद झालेत. आउट. अगदी बघा ही विकेट आपल्याला पाहायला मिळेल. बाकी आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम गावदेवी एकसर संघाकडे. मात्र सध्या फोकस करावा लागेल या 3 षटकावर कारण आता ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. चला पाणी न्या प्लीज विनंती करतोय दोन्ही संघातील
जे राखीव खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय डगआउटमधूनच लगेच पाण्याची व्यवस्था करा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. थोडंसं म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया एकूणच आगरी कोळी प्रीमियर झाले ती म्हणजे 37 धावा. पहिल्या षटकात धाव होत्या 17, सरासरी 17. 2 षटकांतर धावसंख्या 22, सरासरी 11 आणि 3 षटकांतर धावसंख्या 37, सरासरी अगदी 12.33 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे आलेख जो ग्राफ आहे मधल्या काळात जो दुसऱ्या षटकामध्ये खाली आला होता तो पुन्हा एकदा आता वर गेला आहे. त्यामुळे निश्चितच या मॅचचं जे बॅटल आहे ना भारत ते आता रंगताना दिसते. रंगायलाच हवं कारण आपण हे सीझन पहिलं खेळतो त्याच्यामुळे हे सीझन नक्कीच यादगार होणं गरजेचं आहे. बघा दीपक भंडारी सर, NS भाईंदर टीमचे खेळाडू नक्कीच या स्पर्धेला मिस करतायत. ते सध्या नक्कीच बाहेर आहेत, बाहेरच्या दौऱ्यावर आहेत आणि अप्रतिम आयोजन केलं आणि खरोखरच मनामध्ये कुठेतरी खंत राहिले त्यांच्या की मी हे सीझन का खेळलो नाही आहेत. मात्र प्रत्येक इव्हेंट नक्कीच ते नक्कीच या ठिकाणी सादर प्रत्येक मॅच ते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत आहेत. मात्र शेवटचा दिवस जो राखीव दिवस रविवारचा दिवस आहे त्यावेळेस नक्कीच नो डाऊट तुम्हाला ते एक लाईव्ह नक्कीच म्युझिक तुम्हाला या ठिकाणी ऐकण्यासाठी मिळेल. वेलकम वेलकम अमित पाटील. ओ यावेळा मिसफील्ड झालंय तिथे धावा मिळतील. अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या 4 उपयुक्त धावा टीम आई गावदेवी एकसरला. अभिमन्यू इंटरप्राइजेसचे सर्वा मॅन फ्रॉम जुचंद्र अमित पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अमित. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मी मगाशी का म्हटलं होतं की 70च्या पलीकडे धावसंख्या जायला हवी आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून प्रोजेक्टर स्कोर तेच दाखवला होता की जवळजवळ 72 धावा. त्यावेळेस 12चा करंट रन रेट होता, आता 17च्या पलीकडचा आहे. आता प्रोजेक्टर स्कोर तुम्ही पाहू शकाल 78 दर्शवतोय. म्हणजे ज्याप्रमाणे आता या इनिंगमध्ये तोडफोड बॅटिंग होते ना तशा प्रकारे त्या इनिंगमध्ये देखील पाहायला मिळेल. तर अजूनही बघा 3 षटकं संपले आहेत, 4थं षटक सुरू आहे. चेतन पाटील यांना तुम्ही पाहू शकाल मॅन फ्रॉम राई जम्प राई टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्यपूर्वक क्रिकेट खेळत आहेत. क्लिंग बोल्ड दांडी गोल चेतननं मिळवलं. नितीन पाटीलची विकेट. नितीन आउट. आई गावदेवी एकसर, नंदकुमार पाटील आणि गणेश म्हात्रे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला किल्ले घोडबंदर शिलेदार क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री प्रभाकर म्हात्रे, प्रभाकर वैती आणि राजू ठाकूर साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सगळ्या ओनरचं देखील मनापासून कौतुक आहे. ऑक्शनपासून त्यांनी जो सहभाग दर्शवला आहे ना या स्पर्धेला तो अफलातून आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आकाराला येते. ही मॅच सध्या अगदी बॅलन्सिंग अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती म्हणजे अजूनही जर बघितलं तर 41 आणि कडी बाद झालेत ते म्हणजे 3. एक्केचाळीस जावा गडी बाद 3. नवीन बॅटर मैदानाच्या आत म्हणजे नितेश केणी आलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू एकसर संघाचा कर्णधार देखील बोलला तर हरकत नाहीये. अफलातून खेळाडू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत भारत ते दोन्ही बॅटर जर विचार केला तर दोन्ही बॅटर अफलातून हँडसम खेळाडू आहेत. एका बाजूला रणजित, दुसऱ्या बाजूला नितेश केणी. चेतन येथे गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत वळाला आहे. बॅकफुटला गेले जरूर मात्र फटका खेळताना झालाय उशीर. लागवट 2 चेंडू निर्धाव येत आहेत. वेल बोल्ड चेतन पाटील.
पहिल्या चेंडूवरती लकी बाउंड्री गेल्यानंतर गोलंदाज थोडासा नाराज असतो, मात्र त्यानंतर जे कमबॅक झालं ना चेतनचं ते इम्पॉर्टंट आहे. इथून ही मॅच थोडंसं आता एक वेगळं वळण घेताना दिसते. राई संघासाठी खेळत असताना बऱ्याच विकेट चेतनच्या खात्यावर आहेत. इथे क्रॉस बॉडी स्ट्रोक काय काय फटका खेळले, टायमिंग जबरदस्त, मात्र हा कॅच अफलातून झालाय. देवेंद्र मात्रेच्या हातात जेल, अगेन्स्ट द विंड मारलेला फटका अगदी हातात विसावतोय. वेल नक्कीच खूप सुंदर कॅच टिपलाय देवेंद्र मात्रे, मॅन फ्रॉम उमेलमान. आणि बघा इथून जर आपण विचार केला ना, सुरुवातीला मी एक म्हटलं होतं की तुम्हाला कुठल्या दिशेनं मोठे फटके खेळायचे आहेत आणि कुठल्या दिशेने खास करून सावधगिरीने खेळायचं आहे. अगदी इथे अगेन्स्ट द विन्स खेळला होता आणि तो फटका फसला गेला. मिडविकेट टिपला, पण देवेंद्र मात्रे यांना पाहतोय खूप चांगला कॅच टिपला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत भावेश मात्रे. हे सीझन नक्कीच नो डाऊट भाविषयी चर्चा नंतर करूया. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला किल्ले घोडबंदर, जो घोडबंदरचा संघ, तर दुसऱ्या बाजूला एक्सरचा संघ आपल्याला पाहिजे आहे. ऑक्शनमध्ये एक्सरच्या संघाने तब्बल 8 खेळाडू एक्सरचे निवडले, म्हणजे एक्सर ए बी पकडून. तर दुसऱ्या बाजूला घोडबंदर संघाचा जर आपण एकूणच चार्ट बघितला तर फक्त एक खेळाडू घोडबंदरचा दिसतोय, तो म्हणजे किरण केशव घरात. बाकी सगळे खेळाडू इतर गावातील खेळाडू आहेत. त्यामुळे घोडबंदरच्या ज्यावेळेला आपण ऑप्शनला पाहिलं त्यांचे एक वेगळं प्लॅनिंग सुरू होतं. यावेळेला चेंडू हवेत आहे, इथे विकेट येणार का? नाही, हा झेल सुटलाय. सोपा झेल होता, निलेश पाटील यांच्या हातात, तो विसावलेला नाहीये. हा झेल सुटतोय, एक धावी इथे मिळते. 22 सारखा चांगला खेळाडू अगदी पहिल्या चेंडूला बाद होऊ शकला असता, मात्र तसं काही घडलं नाहीये. निलेश पाटील यांनी हा झेल सोडलाय. नक्की चुकी घडली निलेशकडून, कारण ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता भावेशचा की एक महत्त्वपूर्ण, कारण एक्सर बीचचा एक मी म्हणायचं की बॅकबोन सध्याच्या घडीला ज्या मॅचेस भावेशनं काढल्यात ना, त्या अनुषंगाने की कॅच महत्त्वपूर्ण होती. ड्राईव्ह केलं चेंडूला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज फिल्डर होता, अगदी ते डोक्याच्या वरून चेंडू फरार झाला, डीपमध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. नंदू पाटील चेंडूवर येत आहेत, अडवलं गेलंय, थ्रो केला गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धाव्याने धावा संख्या झाली ती तब्बल 44. आणि जो उल्लेख केला तू एक्सर बी टीमचे अधिकाधिक खेळाडू गावदेवी एक्सर या टीममध्ये 8 ते 9 खेळाडू या टीममध्ये आहेत. आणि त्यांनी हा देखील उल्लेख केला होता त्या ठिकाणी टीम कॅप्टन टॉससाठी आले होते की आमचे एकमेकांचं बाउंडिंग खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तो आमच्याच खेळाडूंना रिश्व दाखवला आहे, असं त्यांनी एक उल्लेख टॉसबॉक्समध्ये केला होता त्यांच्या टीम कॅप्टननं. नाही, ती गोष्ट असते. मात्र ज्यावेळेला आपण ऑक्शन प्रक्रियेमध्ये येतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या मनाजोगत्या होतील असं नाही आहे. आणि तीच गोष्ट किल्ले घोडबंदरच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र नंतर त्यांनी जे खेळाडू निवडलेत ते देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र मगाशी तू भावेशचा उल्लेख केलात, तर मित्रा अगदी 2च वर्षापूर्वी, मग ते मागच्या सीझनला जर विचार केला त्याच्या अगोदरच्या सीझनमध्ये भावेशची कामगिरी या मैदानावर खासम खास होती. आणि ही गोष्ट सांगायला मला निश्चितच अडचण नाही आहे, हे मैदानात भावेशनं आपलं रक्त सांडलंय. कारण दुखापत झाली होती आणि त्यानंतर निश्चितच अफलातून कामगिरी त्याची झाली होती अगदी मागच्या 2 सीझनपूर्वी. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे. ही मॅच अजून पुढे कशी जाणार आहे. मागचं षटक निव्वळ अप्रतिम ठरलंय, ते म्हणजे चेतन पाटील यांचा धावा फक्त 7, 2 गडी त्यांनी बाद केले, अफलातून गोलंदाजी झाली. मात्र आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी नंदू पाटील येत आहेत, तेव्हा वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठीचं 5वं षटक. त्यामुळेच म्हटलं ना संकेत की हा जो कॅच निलेशनं सोडला ना, काय इथून चुकी घडली का? जो उल्लेख तू केला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार घेतला होता, लक्षातला ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, रक्त सांडलं होतं. खरं कसं ती मेहनत त्याने केली होती आपल्या टीमसाठी. आणि या मैदानावर नक्कीच अनेक वेळा त्यांनी चांगले बॅटिंग केलं आहे, नो डाऊट. कारण प्रत्येक टीम बघा अनेक मैदानावर बॅटिंग करत आहेत. त्याप्रमाणे जर बॅटिंगच्या विषयी म्हणायचं गेलं तर भावेशचा परफॉर्मन्स RK क्रीडा मैदानावर अफलातून राहिला आहे, नो डाऊट. ती स्पर्धा भावेशनं गाजवली होती, मात्र त्या स्पर्धेचा विजेता संघ कोण होता? टीम पेनकरपाडा. अक्षरशः संपूर्ण गाव आलं होतं त्या एकूणच स्पर्धेसाठी. बघा जास्त वेळ तुम्ही नाही घेऊ शकत, रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लवकर घ्यावं शकतं. 15 सेकंद ही वेळ इंटरनॅशनल क्रिकेटची आहे, इथे तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. हा चेंडू डॉट येणार आहे. नंदू पाटील पुन्हा एकदा सक्रिय झालाय दुसऱ्या षटकासाठी.
यावेळा पुन्हा एकदा चेंडू जर बघितला अगदी त्याच वाईड लाईनवर हाताळले जात आहेत. इथे जर बघितलं तर आत्ता लगेच रणजित सांगतायत की यस पंचांना यावेळेला आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. पाहूया आज- एक्झॅक्टली काय घडलंय. आज आग्रीकोळी सामाजिक संस्थेच्या या आग्रीकोळी प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि आज मुर्ध्याचे मास्टर्स खेळाडू कुणाल भोईर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कुणाल, आग्रीकोळी सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि आग्रीकोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक खेळाडू मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत या सर्वांच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर फेअर डिलिव्हरी आहे, अतिशय चांगला चेंडू. हा रिव्ह्यू लॉस करतायत ते म्हणजे आई गावदेवी. एक सर तुमचा एक रिव्ह्यू इथे लॉस झालाय, ती नोंद आम्ही लगेच इथे करतोय. यस, गुड डिसिजन, गुड डिसिजन. पंचाच्या भूमिकेत अशोक राऊत यांना तुम्ही पाहू शकता. तर स्कॉलिक पंचाच्या भूमिकेत मॉन्टी घोडेकर, माइंड फ्रॉम पांचुमा लाड. ओ ड्राईव्ह चांगला आहे, क्लास ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. चेतन पाटील एक धाव, एकच धाव, गुड थ्रो, चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 45, कडी बाद झालेत आतापर्यंत ते म्हणजे 4. आग्रीकोळी सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत होत असलेली ही स्पर्धा 23 गावं एकत्र आलेत. ऑक्शन प्रक्रिया संपन्न झाली, 16 संघ निवडले गेले आणि जबरदस्तरित्या स्पर्धेला सुरुवात झाली. आर के मोरवाचं क्रीडांगण आणि आजचं वातावरण जर बघितलं तर ऊन तितकीशी नाही आहे. आई धारावीनं पुन्हा एकदा कृपा केले. चेंडू हवेत खेळलेत, हवेत आहे. चेतन नाही पोहोचले, मात्र चेंडू पकडू सुद्धा शकले नाहीये. तिथे 2 धावा मिळतील. थोडंसं वेगाने जायला पाहिजे होतं. एक एक्झॅक्टली निर्णय झाला पाहिजे होता की झेलवर जायचं की नाही हे लवकर ठरवलं पाहिजे. कारण क्रिकेट अगदी काही सेकंदांचा खेळ आहे. त्या त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदांमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तो डिसिजन तिथे नव्हता आणि त्यामुळे हा झेल नाही होऊ शकला. या 2 धावा, संघाची धावसंख्या 47. 47 लॉस ऑफ 4 विकेट. 47 धावसंख्येवर 4 गडी बाद झाल्यात. गोलंदाज या नंदू पाटील, स्ट्रायकिंगला रणजित, ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. वाडिश लॉंग ऑन डीपला प्रीतम चेंडूला फील्ड करतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. थ्रो थोडासा उशीर आलाय कारण एक भरपूर मोठी रेंज कापावी लागली. लॉंग ऑन डीपला होते, तिथून वाटिश लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड करावं लागलं. 2 धाव इथे येत आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाल्याची तब्बल 49 धावा या फळकावर आल्यात. षटक क्रमांक तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी संख्या तर 5वं सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, 5वं षटक आहे, त्यामुळे धावसंख्या 49 दिसते आपल्याला. पाहूया रणजित माद्रे, नंदू पाटील वर्सेस रणजित माद्रे. ओ अगदी वर टाकलाय, चांगला चेंडू. इथे देखील अगदी डॉट बॉल इन. नंदून काय केलंय बघा. अगदी ज्यावेळेला तो 3ऱ्या षटकासाठी आला होता 15 धावा खर्च केला होता, 1 गडी बाद केला होता. मात्र या षटकात जरी विकेट नसली तरी फक्त आणि फक्त 5 धावा. वेल बोल्ड नंदू पाटील, आयकॉन खेळाडू, टीमचा एकूणच कॅप्टन सुद्धा आहे. अतिशय चांगली कामगिरी. 5 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 49 आहे. सरासरी खाली आली आहे, त्यामुळे 10च्या आत सरासरी आहे. मात्र या एका षटकामध्ये अजून चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र ऑप्शन कुठला आहे भारत इथे? ऑप्शन कुठला आहे? ॲज अ बॉलर म्हणून कुठला ऑप्शन यूज केला जाईल? पाहूया काय घडतंय. किल्ले घोडबंदर संघ नक्कीच ऑप्शन जर बघितलं तर प्रीतम गावणचा ऑप्शन आहे. दुसऱ्या बाजूला ज्ञान पाटील सारखा ऑप्शन आहे. कोणावर बोली लावली जाईल किंवा कोणावर तो डाव खेळला जाईल? पाहूया काय घडतंय. आणि किरण घरतसारखं एक ऑप्शन आहे त्यांच्याकडे. किरणसारखं ऑप्शन आहे त्यांच्याकडे. लक्षात ठेवा, किरण देखील चांगली षटकं हाताळलेत या सीझनमध्ये. नो डाऊट, नो डाऊट. मात्र किरणला सध्या बॅटिंगवर फोकस करायला दिलंय, कारण यंदाचा हंगाम घोडबंदर संघाचं जे काही यश आहे ना, त्या यशामध्ये किरणचा वाटा देखील महत्त्वपूर्ण राहिला आहे. भारत बऱ्याच ठिकाणी अगदी जिकडे अलंकार ज्या वेळेला फेल गेला तिथून जर बघितलं तर मॅचला जेव्हा काढायची वेळ होती किरणनं बऱ्याचदा ते काम केलंय. नक्कीच नक्कीच अनेकदा संकटमोचक तारणहार ठरलाय तो घोडबंदर मास्टर्स टीमचा. चला वेळ जास्त वाया घालू नका. लक्षात ठेवा 5 मॅचेस त्या देखील 6-6 ओव्हरचे आपल्याला क्लिअर करायचे आहेत मित्रांनो. आणि आम्ही वारंवार का म्हणतोय, तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तुम्ही सहकार्य चांगल्या पद्धतीनं करणार तर नक्कीच 6-6 ओव्हरच्या मॅचेस अगदी योग्य वेळेवर पूर्ण होतील. ज्ञान पाटील वाघबीळचा अजून एक स्टार खेळाडू, आकर्षक डावखुरा बॅटर. जरा टेम्पो बाहेर न्या प्लीज. कोण आहे तिथे? मला वाटतं तो गॅसचा टेम्पो आहे. बाहेर घ्या, सीमारेषेच्या बाहेर घ्या. आतमध्ये कसं काय पार्क होऊ शकतो तो?
हेवी असेल प्लीज विनंती करा. त्या ड्रायव्हर कुठे गेलाय? हरीश पाटील, मोरवा गावातील हरीश पाटील यांना विनंती करतोय जरा लक्ष घाला, तेवढं तरी काम करा. ये तू इकडे ये. चला मॅच सुरू करा प्लीज, मॅच सुरू करा. शेवटचं षटक भारत 49 झालेत. रिक्वायर्ड ज्यावेळेला आपण प्रोजेक्टेड स्कोर बघत होतो एक वेळ अशी होती की 78-80च्या घरात प्रोजेक्टेड स्कोर दिसत होता. मात्र कमाल केली चेतन पाटीलनं, कमाल केली नंदू पाटीलनं. मागच्या 2 षटकात फक्त 12 धावा आणि 2 गडी बाद झाले आणि तिथून ही मॅच आता टर्न झाली आहे. पाहूया या शेवटच्या षटकात हे बॅटल कसं रंगतंय. ज्ञान पाटील गोलंदाजी मार्कवर. बघा इथे 49 झालेत आणि मी 70चा उल्लेख केला तर म्हणजे इथे कमीत कमी आता 70 थोडंसं अवघड आहे. मात्र 60 कमीत कमी 60 धावेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. 49 झालेत. ज्ञान पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. चर्चा होईल, नक्कीच चर्चा होईल की हे संपूर्ण सीझन ज्ञान पाटीलचं कसं राहिलंय या गोष्टी चर्चा होईल. मात्र हे षटक संपल्यानंतर गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, फक्त चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. पंच वळतात आमच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या 50. अर्धशतक फळकावर आई गावदेवी एकसर या टीमचं. व्हाईट बॉलने सुरुवात केली ध्यान पाटीलनं. राऊंड विकेट गोलंदाजी एवढा आत टाकलाय. तिथून जर बघितला तर एक्स्ट्रा कव्हरला हा कडक स्ट्रोक आहे, अगदी कडक स्ट्रोक आहे. प्रीतमचा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. 2 बाउन्सवर हा चेंडू अडवलाय आणि 2 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी वाचवलेत. अतिशय चांगलं मोठं चेस डाऊन होतं मात्र या 2 धावा आपल्या टीमसाठी प्रीतमनं वाचवलेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली आहे. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले. लॉंग ऑन लॉंग ऑफ ही जे 2 क्षेत्र आहेत ना हे नेहमीच प्रीतमनं सांभाळलेत, लक्षात ठेवा. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतमकडून केलं गेलं आहे. भावेश मात्र स्ट्राईक एंडवर आहेत. मॅन्डेड जवळपास मी म्हणेल हणामारचं षटक स्लॉगवर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सफल झालेत. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आले होते खेळण्यासाठी. ऑन साईडला चेंडू टर्न करायचं होतं. पंच बोलतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. यस त्या ठिकाणी DRS म्हणजे रिव्ह्यू घेतोय संघ. किल्ले घोडबंदर चेक केलं जाईल या ठिकाणी. व्हाईटला चॅलेंज केलंय. येऊया पुन्हा एकदा TCPच्या कंट्रोल रूममध्ये की एक्झॅक्टली काय घडलंय पाहूया. की चेंडू एक्झॅक्टली डाऊन द लेग आहे की नाही, की यशांच्या वरून गेलाय, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. म्हणजे थर्ड अंपायर बाळ वेतोस्कर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी हा चेंडू जर बघितला तर यशच्या काही वरून गेलाय, त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी आपला लगेच हा डिसिजन मागे घेतलाय, त्यामुळे रिव्ह्यू रिटेन राहणार आहे किल्ले घोडबंदरचा. अतिशय चांगला रिव्ह्यू म्हणेल मी. म्हणजे इथे यशरक्षक राकेशचं कौतुक करीन की त्यांनी लगेच रिव्ह्यूची मागणी केली. वेल राकेश. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू आहे. ह्यावेळेस पंच अगदी समान हात करताना व्हाईट बॉलचा इशारा. बघा मी उल्लेख का करतो होतो कारण हे सीझन जर पाहिलं ना संकेत तर या संपूर्ण सीझनमध्ये तितकीशी गोलंदाजी केली नाही आहे ज्ञान पाटीलनं. वाघबीळ टीमच्या माध्यमातून हे खेळाडू ॲज अ बॅटर म्हणून त्याचा बऱ्याचदा वाघबीळ टीमनं चांगला वापर केला आहे. मात्र कमीत कमी गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये ज्ञान पाटीलनं हाताळल्या. मात्र इथे या स्पर्धेमध्ये संधी दिल्यानंतर म्हणजे फुल टॉस मिस टायमिंग खेळाय. फटका हवेत आहे. मिड विकेट डीपला चेतन पाटील झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोहोचू शकले नाहीयेत. बॅक बाय त्या ठिकाणी 2 धावा इथे देखील मिळतील. 2 धावेनं धावत संख्या झाली आहे गावदेवी एकसर या टीमची. 55 धावा. एका बाजूला दिनेश पाटील जे उमेदमानचे खेळाडू आहेत त्यांच्या मुलीची आज हलत आहे, त्याच्यामुळे बरेचसे काही खेळाडू मी म्हणेल एकसरचे खास करून टीम होणार नंदू पाटील हे देखील त्या ठिकाणी लग्नस्थळी अटेंड करत असतील आणि ते देखील लाईव्ह टेलिकास्टवर मॅच पाहत असेल. नो डाऊट अर्ध लक्ष नंदू पाटीलांचं या मॅचवर असेल. जसं की 55 झाले. कडीबाद 4. अजून ओव्हर सुरू आहे. लांबून खेळायचा होता, लांबून खेळायचा होता. इथे जर बघितलं तर पुढे आले मात्र यशाच्या पाठीमागे राकेशचं चांगलं काम. वाघबिळची जोडी जमलंय. गोलंदाजी मार्कवर ज्ञान पाटील तर दुसऱ्या बाजूला यशांच्या
यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राकेश. त्यामुळे ही जोडी जमली आणि तिथून 22ची विकेट यष्टीच्या रूपानं तो बाद झालाय. बघा कमिटी मेंबर्स, आयोजक आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था आग्रिकोळी प्रीमियर लीगचे आयोजक कमिटी मेंबर्स, आपण कुठे असाल तर स्टेज समोर यायचं आहे. सर्व कमिटी मेंबर्स. महत्वपूर्ण विकेट, एकतर कॅच ड्रॉप झाला होता निलेशकडून, चुकी घडली होती निलेशकडून, तो कॅच ड्रॉप झाला होता भावेश म्हात्रे यांचा आणि तिथून असं वाटलं होतं की भावेश एक चांगले इनिंग साकारणार, मात्र नशीब की या ठिकाणी लवकर बाद झालाय भावेश. न्यू बॅटर गणेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गणेश म्हात्रे टीमचे ओनर आहेत. मात्र संधी अगदी जर बघितल्या तर शेवटच्या 2 चेंडूंची आहे. काय घडेल या 2 चेंडूमध्ये? धावसंख्या 55ला 5 आहे. अगदी नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. किती धावा? एक्सर वर्सेस किले घोडबंदर. हा चेंडू पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. वाईट बॉल. ज्ञान पाटील थोडंसं जास्त चलाकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सध्या वाईट 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 बरेच चेंडू अवांतर हाताळलेत. आणि आपण जी गोष्ट आपण म्हणत होतो की शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावर डाव खेळणार, ज्ञानवर डाव लावलाय, मात्र हे षटक आता 9 चेंडूंचं झालंय. लांबलंय म्हणजे आता 12 डब्याच्या गाडीच्या जागी 15 डब्बा गाडी झाली ना, तशा प्रकारचं एक षटक लांबलंय. ओ यावेळेसचा टॉस स्टॉप डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू हाताळला गेला. समोरून चेंडू टॉस झालाय, बीट झाला बॅटर. प्लॅन मिस मिस्टर गणेश म्हात्रे. काय चेंडू टाकला गेला, काही चेंडू नक्कीच अवांतरच्या स्वरूपात हाताळलेत, काही धावा खर्च केलेत एक्स्ट्राच्या स्वरूपात, मात्र काही चेंडू एक खूप चांगली लाईन त्यांनी लेन्थ संकेत आपण पाहिलंय ज्ञान पाटील यांची. आतापर्यंत 3 वाईड हाताळले तरी सुद्धा धावसंख्या जर बघितल्या तर या षटकामध्ये फक्त 7 धावा 5 चेंडूमध्ये खर्च झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. 56वर 5. ओ इथे जर बघितलं तर शेवटच्या चेंडूवर लक्ष होतं की बॅटर पुढे जाणार आहे. मंकड विकेट जी अवेलेबल केले शेवटच्या चेंडूवर, इथे विकेट आली आहे. रणजित सारखा खेळाडू प्रेझन्स ऑफ माइंड नाही ठेवू शकला आणि तिथे विकेट. ही धावसंख्या 70च्या पलीकडे जाईल असं वाटत असताना फक्त राहिले ती म्हणजे 56वर. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा विजयासाठी होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये विजयासाठी धावसंख्या असेल ती म्हणजे 57. तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू.
डोंट वरी अबाउट इट. स्पर्धा आपली आहे, आपल्या आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी आहे. 43 एक वाढला का? एक वाढला, 43 झालेत. हा एक काय काही नियम नियम वाढतात कमी होतात. एक वाढतो कधी कधी. चला जोक सपाट. टार्गेट सेट केलेलं आहे 57चं. 36 बॉल्समध्ये ते चेस करायचं आहे. सामना चालू आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार विरुद्ध आई गावदेवी एक्सर्स. आई गावदेवी एक्सर्स संघाने चांगला खेळ दिला. पहिल्या डावामध्ये 56 बनवल्या. 57चं लक्ष ठेवलेलं आहे किल्ले घोडबंदर शिलेदार या संघासमोर. पाहूया त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी नेमकं कोण मैदानाच्या आत दाखल होते. पण लवकर दाखल व्हा, कारण वेळापत्रकातला हा दुसरा सामना चालू आहे मित्रांनो. त्याचमुळे आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. षटकांमध्ये कपात करण्याची इच्छा बिलकुल आमची नाही आहे. 6 षटकांचे सामने खेळवले गेले पाहिजे, पण त्यासाठी वेळेवर सामने सुरू झाले पाहिजेत, वेळेवर सामने संपले पाहिजेत, तर मग आम्हाला ते नियोजन व्यवस्थित करता येईल. शशिकांत वर्तक यांची टी शर्ट बदलले. टीमची आहे का? ओके. टीमची टी शर्ट आता परिधान त्यांनी केलेली आहे. जावं लागेल काय? हां, म्हणजे मला 100% महेंद्रजी मला हेच बोलायचं होतं. तुमच्याकडे 2 नसतील, तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त टी शर्ट असतील. पण ते संबंध शशिकांत वर्तक यांचे सर्वांशी जवळीकतेचे आहेत, म्हणूनच ते संबंध टिकवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. चला चला आता लवकरात लवकर दाखवलं. बघा एक सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा या सूचना पूर्ण दिवसभर आम्ही तुम्हाला देत राहू. खरं समालोचक या नात्याने आम्हाला सुद्धा वेळापत्रक योग्य त्या वेळेत सुरू करायचं आहे, योग्य त्या वेळेत संपवायचं आहे. चला मीटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये काय एका रांगेत चला दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. 2 पंच पोचतील. मोंटी घोडेकर सर, अशोक राऊत सर, ते तर रेडीच आहेत, एव्हर रेडी आहेत आमचे दोन्ही पंच, तिन्ही पंच. पण त्यांची देखील अपेक्षा आहे, त्यांना एक खंत आहे, मी अंपायर म्हणून का. पण वर्षभर आपण जे काम करतोय तर येत्या 5 दिवसात केलं तर काय फरक पडतो. मालवणीसाठी मोंटी घोडेकर खेळू शकतात, नवगरसाठी अशोक राऊत खेळू शकतात, आणि गौडदेवसाठी खेळू शकतात अमोल बेतस. तर महेंद्र भगत जे आमच्यासोबत आहेत, जुचंदसाठी खेळू शकतात, तुकाराम मांगेला नारंगीसाठी खेळू शकतात, भारत राऊत पाणजूसाठी खेळू शकतात. बघा प्रत्येकाला आहे, फक्त मी नाही खेळू शकत. फक्त मी नाही खेळू शकत. बाकी सर्व आमचे बॅक ऑफिस एंडचे खेळाडू आहेत, ते त्या त्या गावाच्या माध्यमातून या लीगमध्ये खेळू शकणारे आहेत. चला आपण या चर्चा करतच राहू. चला ठाकूर साहेब, किशोर सर, कधी खेळणार जयगुरु आहे? वेगवेगळ्या टीम, बरं वेगवेगळ्या टीम येतात का जयगुरु? हां तुम्ही दोघंच? हां वेगवेगळे, म्हणजे जयगुरुची जोडी तोडलेली आहे. चला मॅच ऑन करूया. आयोजकांची देखील प्रशंसा व्हायला हवी. खरं तर सकाळीच म्हात्रे साहेबांनी ती प्रशंसा केली की या कॉन्सेप्टला युटिलाइज करण्यासाठी वेगवेगळे विचार एकत्र येणं गरजेचं होतं. ते विचार एकत्र आले आणि त्यानंतर त्या विचारांना आज आपण आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचं काम केलेलं आहे. प्रभाकर म्हात्रे, प्रभाकर वैती, राजू ठाकूर हे संघमालक आहेत किल्ले घोडबंदर शिलेदार क्रिकेट संघाचे, आणि नंदकुमार पाटील, गणेश म्हात्रे आणि रणजित म्हात्रे हे संघमालक आहेत आई गावदेवी एक्सरचे. संघमालकांचं ते सुद्धा प्रस्त आहे आणि ते त्यांनी टिकवलं सुद्धा. आणि आपण फक्त एकच पर्व सुरू करून संपवणार नाही आहे तो प्रवास. हा प्रवास आणखीन जास्त वाढत जाईल. आणखीन वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला पुढच्या पर्वात पाहायला मिळतील. या पर्वात ज्या काही गोष्टी असायला हव्या होत्या असं जर आयोजन समितीला वाटलं तर मग तुकाराम मांगेला सर आम्हाला जॉईन झालेले आहेत. पुढची स्पर्धा नारंगीच्या मैदानावर सुद्धा होऊ शकते. पुढची स्पर्धा मालजीपाड्याच्या मैदानावर होऊ शकते. पुढची स्पर्धा जुचंद्रच्या मैदानावर होऊ शकतं. मैदानं खूप आहेत, 23 गावं आहेत, त्याचमुळे 23 गावांना ती संधी मिळणार आहे. तुकाराम सर धन्यवाद. मनीषजी पाटील यांच्या अगोदर आपण भारतजी राऊत आणि संगीजी पाटील यांचा आवाज ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आलेली नवीन संकल्पना, अर्थात 40+ आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग 2026 ज्या मुद्द्याला चढलेले मनीषजी पाटील यांनी की या स्पर्धेचा व्हेन्यू बदलला जाईल. आता व्हेन्यू बदलला जाईल, मेनू फक्त सेम राहील कारण आगरी कोळी आहेत, त्याच्यामुळे मेनू आपला तिखटवाला असणार आहे. फक्त व्हेन्यू
चेंज होत जाईल तर वेणू चेंज होणं गरजेचं देखील असतं. कारण वेगवेगळ्या ठिकाणी खेळलं ना मग प्रत्येकाला ते आयोजन करण्याची संधी मिळते. भलेही आयोजक समिती एक राहील पण तो गावाची बांधिलकी पुन्हा एकदा जोडली जाईल. कदाचित वेस्टर्न पार्क गेला, ईस्टर्न पार्कला जाईल, तिथे नॉर्थला जाईल. या सगळ्या घटकांना एकत्रित म्हणजे पाठीमागे जर पाहिलं तर मालवणी आहे, साऊथला पाहिलं तर आता आपण वेस्टला आहोत, ईस्टलाही जाऊ शकते. ठाण्यापर्यंतचा परिसर आहे जिथे वाघबीळ आहे, बाळकुम आहे, कोलशेत आहेत, या ठिकाणी ओवळा आहे, या ठिकाणी देखील जाऊ शकते. आणि ते चांगलं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी केलं, वेगवेगळं मैदान असलं की कुठल्याही स्पर्धेला अजून पुढे नेण्यासाठी कदाचित चालना मिळते. आणि जी संकल्पना घेऊन आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन केलेलं उद्देश क्लिअर आहेत. एकत्रितपणे येणं, बॉन्डिंग साधणं, एकमेकांमधलं सामंजस्य अजून वाढवणं आणि एकमेकांच्या स्वभावाला जास्तीत जास्त ओळखून घेणं. कारण फक्त प्लेयर खेळत नाही आहेत तर या 23 गावाचे प्रत्येक एक दोन दोन जण असं आहेत जे आयोजक समितीमध्ये आहेत, जे ऑर्गनायझिंग कमिटी आहे. म्हणजे फक्त टीम म्हणून तिथे 12-13 खेळाडू नाही खेळत आहेत, तर या आयोजक समितीमध्ये जे 25-30 मेंबर आहेत ना ते पण त्या 23 गावातनं आलेले आहेत. मग तिथे देखील एक बांधिलकी आहे की एक टीम बनलेली आहे आणि त्या टीमनं केलेलं कार्य आहेत. म्हणून हॅट्स ऑफ आहे त्या टीमला, आयोजक समितीला आपण धन्यवाद देतोय. तुम्ही केलेलं जे वर्क आहे ते पुढे जाऊन एक फ्रेमवर्क बनेल आणि त्या वर्कला फ्रेमवर्क बनताना वेळ देखील लागणार नाही आहेत. पहिला सामना आपण पाहिला होता. आता मॅचच्या दिशेने चर्चा करूया. जिथे 56 करायचे होते आता एक जास्त करायचे आहेत, 57 करायचे आहेत. पण कदाचित मागच्या सामन्यामध्ये झालेल्या चुका या दोन्ही टीमने पाहिल्यात, मग त्या गोलंदाजी करताना झाल्या असाव्या आणि त्याच हेरून यावेळेला स्ट्रॅटेजी डावपेस आखली जाते. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला मिलिंद पाटील आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटील आणि पहिलं षटक देण्यासाठी मुकेश पाटील सज्ज होते. 15 मिनिटांचा ब्रेक गेलाय, लक्षात घ्या. इतका जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय. 15 मिनिटांचा इनिंग ब्रेक झालाय. असंच जर होत राहिलं तर मग नाही वेळापत्रक पूर्ण होणार. 6 षटकांचा क्रिकेट तुम्हाला खेळण्याची संधी मिळते आयोजकांच्या वतीनं. आम्ही सुद्धा हतबल आहोत की तुम्हाला घाई करण्याची सूचना करतोय. प्लीज बी ऑन टाईम, प्ले ऑन टाईम, गिव्ह युअर बेस्ट. मुकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर जे उमेळमानचे गोलंदाज आहेत, मिलिंद पाटील जे दहिसरचे फलंदाज आहेत स्ट्रायकर साईडला, नॉन स्ट्रायकर साईडला निलेश पाटील जे गोडदेवचे फलंदाज आहेत. म्हणजे जोडीसुद्धा धमाकेदार पाठवलेले आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाने. स्ट्रायकर साईडला मिलिंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी मुकेश पाटील ओव्हर द विकेट. हलक्या तरी बॉलला प्लेस केला ऑन दी अप. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या धावेनं खातं खुललेलं आहे संघाचं. 1 धाव स्टार्ट केलं आणि जसं म्हणता बाबा थोडंसं पुश करोवर खुश राहू. कारण 1 धाव आपल्या नावावरती आली ना थोडंसं समाधान असतं, सॅटिस्फॅक्शन असतं. आणि ते सॅटिस्फॅक्शन मिलिंद पाटील या पहिल्याच चेंडूवरती प्राप्त करताना फक्त दोघांपैकी प्रत्येकाचा अप्रोच काय असणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग आहे या मॅचमध्ये. अप्रोचचा उल्लेख केला होता, अपील झालाय पण तर थोडंसं वर लागलंय का ते हाईट फॅक्टरी महत्त्वाचं आहे. लेग बाईचा इशारा होतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, कारण दोघांपैकी एकाचा रोल असतो. एक जण वेगळ्या मूडमध्ये असतो, एक जण वेगळ्या मूडमध्ये, त्यामुळे अप्रोच महत्त्वाचा आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. वेळ आहे 57 धावांचा पाठला करायचा. प्रति षटकामागे 10च्या गतीनं जायचं आहे. आणि म्हणूनच हा नवीन कॉन्सेप्ट खरं तर प्रत्येक क्रिकेटपटूसाठी 6 षटकं. एव्हाना आपण 5 षटकं 4 षटकं या फॉर्मॅटमध्ये होतो. तर या फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करता तुकाराम सर मला असं वाटतं थोडासा वेळ लागेल, पण एक चांगली गोष्ट आहे भविष्यासाठी. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जसा तुम्ही मुद्दा छेडला ना, 6 षटकं आताही सगळ्यांना जास्त वाटतात. कारण आता 3-4 ओव्हर्स खेळण्याची सवय झाली. आता 6 षटकाच्या सामन्यामध्ये तो टेस्ट मॅच सारखा वाटतो. पण तिथे तुमची टेस्ट आहेत. पहिले 2 षटकं पॉवर प्ले कसं खेळता, बिटवीन द 2 ओव्हर कसे खेळता आणि स्लॉग ओव्हरला तुम्ही कोणाला राखून ठेवता, या सर्वांची समावेश तुम्हाला करायचा. कट करायचं होतं बॅटला लागला होता वरती. पाठीमागे गणेश कारभारी आहेत यष्टीच्या भूमीमध्ये. त्याच्यामुळे पहिली 2 ओव्हर काय करायचं आहे प्रत्येकाला माहिती आहे. शेवटची 2 षटकं काय करायचं माहिती आहे. गडबड होते ते मधल्या 3 आणि 4थ्यामध्ये. पण लक्षात घ्या सर, जसं आपण RK मुरबा क्रीडांगणावर आहोत, आता ज्या एंड फलंदाजी चालू आहे तो एक ॲडव्हान्टेज आहे फलंदाजांसाठी. आणि आता परत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा फक्त 2 आहेत. त्याचमुळे यू हॅव टू चूज की कुठल्या एंडला तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. पण गोलंदाज मुकेशने ते चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. फलंदाज रोखण्याचं तंत्र योग्य. फुल लेंथ बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्यासाठी कॉल दिलाय आणि तो साहजिकच आहे. त्या संधीचा फायदा फलंदाजाने उचलला. पहिली डबल या डावातली पूर्ण केलेली. धावसंख्या पोहोचते 4 वर. 4 वरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की त्या साईडनं बॅटिंग करताना ॲडव्हान्टेज आहे.
मग तो ॲडव्हान्टेज कोणी द्यायचा ना, म्हणून दोन खेळाडू एकत्र आले आणि एकमेकाला ॲडवाईस केले. एकमेकांना ॲडवाईस केलं की ॲडव्हान्टेज कोणी घ्यायचं आहे. त्याच्यामुळे दोघांचा रोल महत्त्वाचा आहे, दोघांची भूमिका महत्त्वाची. कॅरेक्टर कोण प्ले करणार. शेवटचा बॉल, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिथे आपण जर पाहिलं तर 2 डॉट बॉल आले आहेत. आतापर्यंत 4 धावा धापलकावरती. इट्स अ लास्ट बॉल. आडव्या बॅटनं खेळलं, तितकी ताकद झोकू शकले नाही. बॅटच्या मधोमध येत नाही. डिपोनं क्षेत्ररक्षक उडीकडनं जोपर्यंत येतील 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 5. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या दृष्टीने झाली आहे, कारण 10च्या आसपास प्रत्येक ओव्हरमध्ये जो रिक्वायर रन रेट राखायचा आहे. पहिले षटक संपले. धावा आहेत धापलकावरती 5. आमचे डीजे मास्तर दुपारच्या सत्रामध्ये शांत आहेत. आपण एक लंच करतात, त्यामुळे डिस्कशन इथे चालू राहील. मनीष पाटील आमच्या जोडीने आहेत. मनीष, जसं आपण चर्चा करत होतो की त्या साईडनं ॲडव्हान्टेज घ्यायचा होता, कदाचित तो घेऊन दिला नाही मुकेश पाटील. जो लेनला मागे खेचलं, टप्पा थोडासा मागे टाकला. आता दुसऱ्या षटकामध्ये प्लॅनिंग का असणार. इंटेन्शनली ते पहिलं षटक मुकेशने आपल्याकडे घेतलं, कारण त्या षटकावर खूप काही अवलंबून होतं. त्यांना इकॉनॉमिकल राहायचं होतं आणि त्यांचं ते फ्रूट सलॅड बॉलिंग टाकण्याचं तंत्र फायद्याचं ठरलं. म्हणजे टप्प्यामध्ये बदल करायचं, कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉलला कसं हाताळायचं, त्यांचा अनुभव संघाच्या कामी आलेला आहे. त्याचमुळे फलंदाजांना ॲडव्हान्टेज जरी होतं, पण गोलंदाज मुकेश पाटील यांनी जबाबदारीचा स्वीकार करताना एकही स्कोरिंग स्ट्रोक खेळू दिला नाही आहे. विकेट जरी नाही मिळालं आहे, आता महत्त्वाचं काय आहे तर इकॉनॉमिकल राहणं, सुरुवात चांगली देणं, आणि ते काम मुकेश पाटील यांनी केलेलं आहे. सेकंड ओव्हरसाठी पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर कारभारी. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर ते सज्ज होत आहेत. घननिळा कारभारी हे तुम्हाला ऑपोजिट एंड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक तर चांगलं हाताळलेलं आहे. मिलिंदने थोडासा वेळ घेतला आहे, 2 धावा त्यांनी बनवल्या, पण मला असं वाटतं निलेश पाटीलला कमी संधी मिळाली पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक रोटेट झाला नाही. महत्त्वाचं काय होतं की ज्यावेळेला तुम्ही डॉट बॉल खेळताना त्याच्यानंतर प्रेशर वाढवता, तो स्ट्राईक रोटेट गरजेचा आहे. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये आता टेनिस बॉल क्रिकेट काय झालं माहिती का, ते चौकार आणि षटकारानं खेळलं जातं. पण सेकंड सिंगल अँड डबल आहे तर लाईफलाईन. म्हणजे जसं मार्केटमध्ये तुम्ही ज्यावेळेला जाता ना, तुमच्या खिशामध्ये 500ची नोट आहे, 200ची आहेत, पण 10-20च्या पण पाहिजे, तरच बाजार करू शकता. नाही तर होणार. क्रिकेटच्या भाषेमध्ये त्या सिंगल डबल ते काम करणार, त्या तुम्हाला पाहिजेच. पहिला बॉल जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर लेफ्ट आर्मर आले. क्रीजच्या कोण्यातनं वापर केला गेला होता, लेन जास्त बाहेर टाकली. पहिलाच अवांतर व्हाईट बॉल. ऑलरेडी फ्लाईट होती बॉलला. राऊंड विकेटने येतात राईट हँडेड बॅटरसाठी. मिलिंद स्वतःची प्रतिभा चेक करतायत. आणखीन एक फ्लाइटेड वाईड यॉर्कर विच इज गुड चॉईस फॉर राईट हँडेड बॅटर. मिलिंदला चकवण्याचं, मिलिंदला थकवण्याचं आणि मिलिंदला आपल्या जाळ्यात अडकवण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलंय. नाही, त्याला थकवण्याचं काम तर केलं, पण दुसऱ्या बाजूला जो स्ट्राईक रोटेटचा आपण उल्लेख केला होता ना, तोही महत्त्वाचा आहे. कारण एका एंडला जर जास्त वेळ स्कोर थांबला तर तेही चालणार नाही. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळायचा होता, पाठलाग केला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचतील 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल न होईल. तिसरी धाव झाली नाही तरी चालेल, पण निलेश पाटील यांना स्ट्राईकवरती यायचं आहे. कारण स्कोरबोर्ड एका ठिकाणी थांबलं ना, तोही टेन्शनवाला आहे. नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ एखादा फलंदाज थांबला तोही प्रॉब्लेम आहे. कारण पाणी पण एका ठिकाणी थांबलं ना, मग ते पण गडूल होतं, खराब होतं. त्यालाही प्रवाहासारखं व्हायचं असतं. स्कोरबोर्डचं तीच कहाणी आहे. स्कोरबोर्डला चालत राहायचं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. किल्ले घोडबंदर शिलेदार मास्टर्स 9वर आहे. त्यामध्ये मिलिंदचं कॉन्ट्रीब्युशन 100च्या स्ट्राईक रेटने 7 धावांचं. निलेश पाटील यांचं खातं अजूनही खुल्लं नाही आहे. आपण जर क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेला आहे आई गावदेवी एकसर या संघाकडून. पूर्णपणे नियंत्रणामध्ये आतापर्यंत या डावावर खेळ चालला आहे आई गावदेवी एकसर या संघाचा. आता ओव्हर द विकेटने येत आहेत कारभारी. यावेळेस बाहेर निघणारा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला, योग्य एंडला केलाय, पण पूर्ण केली आहे 1 धाव. धावसंख्या 10. तर आता बाय फिल्डरला देखील माहिती आहे की आपल्याला कुठला विकेट घ्यायचा आहे, कुठला फलंदाज आपल्याला पाहिजे, आऊट पाहिजे. पण तो नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला होता. आत्ताही वेल कंट्रोल आहे. सध्या गोलंदाजी करणारा संघ पूर्णपणे नियंत्रण ठेवले या टीमला. किल्ले घोडबंदर टीम आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी एक्सरमधला मॅच आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, लेफ्ट आर्मरचा फ्लायटेड डिलिव्हरी पडला, बाहेरच्या दिशेनं निघून जातं. डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 10 धावा. 1.4 षटकांचा खेळ. निलेश पाटील 1 वरती खेळत आहेत तर मिलिंद पाटील 7 वरती बॅटिंग करत असताना. ओव्हर द विकेट पुढचा बॉल.
समोर आहेत कारभारी, पण फलंदाजाने उचलली जबाबदारी, खेळला स्ट्रेट लॉंग ऑफला स्ट्रोक, पण पूर्ण होतील फक्त या 2 धावा. क्षेत्ररक्षण चांगल्याच झोनमध्ये सजवलेलं आहे, म्हणजे ताकद आहे, टायमिंग आहे, अंतर तितकं गाठलं जात नाही आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाहीये. 2 तर मिळत आहेत, धावसंख्या 12. योग्य ठिकाणी योग्य क्षेत्ररक्षक असला ना का ते हेच होतं, म्हणजे थोडंसं वाईड होता लॉंग ऑफला, पण त्यांना माहिती आहे की थोडासा हवेचा झोत आहे, चेंडू खाली ट्रॅव्हल होतो. शफल केलं होतं, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या षटक. सुरुवात थोडीशी खराब होती, व्हाईट बॉलनं स्टार्ट केलं होता कारभारी यांनी, पण या षटकामध्ये आले 7 धावा, पहिल्या षटकामध्ये आले 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 एक्स्ट्रानं धावफलकावरती धावा आहेत त्या 12. काही अभिप्राय आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत महेंद्र भगत आहेत. महेंद्र भगत आमच्यासोबत आहेत, अमोल वेतोसकर आमच्यासोबत आहेत. महेंद्रजी, जेव्हा तुमच्याकडे हा कॉन्सेप्ट आला तर मग तुमचा काय प्रतिक्रिया होती आणि तेव्हा खेळण्याची इच्छा होती की ब्रॉडकास्टिंग युनिट सांभाळायचं आहे? नक्कीच खेळायची इच्छा होती खूप, पण एक वाटतं की आपल्या समाजाची मॅच आहे आणि ती चांगल्या प्रकारे ब्रॉडकास्ट व्हावी, म्हणून थोडासा खेळण्याचा मोह टाळून ब्रॉडकास्टचा निर्णय घेतला. काय सांगाल फ्रँचायझी क्रिकेटबद्दल? कारण आपण विविध ठिकाणी ब्रॉडकास्टिंग करता, कॉमन प्रीमियर लीगचं सुद्धा तुम्ही खूप चांगल्या जबाबदारी उचलता, जुचंद्रमध्ये देखील वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही करता, तर काय सांगाल या कॉन्सेप्टबद्दल आणि जो आगरी कोळी मास्टर्सला एकत्रित करण्याचा जो दृष्टिकोन आहे आयोजन समितीचा, त्याबद्दल तुमचं मत काय? ॲक्च्युली आपल्या ज्या आगरी कोळी मास्टर्सच्या असोसिएशनच्या अंतर्गत ज्या 22 टीम आहेत त्याच्यामध्ये नेहमीच असं असतं की कोण कोणाचा कधी काटा काढील ते सांगता येत नाही आहे. आणि आता तर असं झालं आहे की कोण जिंकणार हे आपण कोणीच गेस करू शकत नाही की ही टीम जिंकेल की ती टीम जिंकेल, कारण आता पूर्ण बॅलन्सिंग झालेलं आहे. आणि हीच तर खरी मजा आहे की प्रीमियर लीग आयोजन केलेलं आहे इकडे. तुकाराम सर, आपलं यावर काउंटर किंवा आपलं यावर मत? नाही, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की मोह होता थोडासा खेळायचा, पण कदाचित जे प्रोफेशन आहे तेही सांभाळणं गरजेचं आहे, कारण ही ती पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये कदाचित TCPला ती संधी मिळते तर ते संधी सोडणार नाही आहेत. आणि छाप आणि काट्याचा उल्लेख तोही केला, कारण छाप काटा काढला जातो ना, आता पण महेंद्रदा काटा असा काढला जात नाही, छापा टाकून काटा काढला जातो. म्हणजे पहिला छापा टाकतात आणि मग काटा काढतात, त्याच्यानंतर तो काढला जातो. 2 षटकं संपल्यात, धावफलकावरती 12. 24 चेंडूचा खेळ आहे, 24 मध्ये करायच्यात 45. रणजित खूप वेळ झाला, प्लीज बघा. एक सर, खूप जास्त वेळ आपण घेत आहे, कारण इतका जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. आम्ही कसा ओव्हर नंतर ती चर्चा करतो जेणेकरून ऑडियन्सला सुद्धा आम्ही बिझी ठेवू, पण इतका वेळ ओव्हर ब्रेक, मॅच ब्रेक, इनिंग ब्रेकमध्ये नाही घेतला जाऊ शकत. प्लीज आयोजकांना सहकार्य करा अशी अपेक्षा आहे. बॉलिंग ट्रॅकवर मुकेश आपला स्पेल कंटिन्यू करतोय. पॉवर प्ले संपलेला आहे, क्षेत्ररक्षकामध्ये अदलाबदली केली जाते. फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, असं क्षेत्ररक्षक 30 असं आतमध्ये अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये तुकाराम सर बदल होत चाललाय. आणि हा वेळ कोणी घ्यायचा त्याला देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाचा. भाई टाइम चाहिए लेकिन किसको चाहिए? वेळ जे सर्व काही दाखवते, सर्व काही शिकवते. वेळ कोणी घ्यायचा आणि कशासाठी घ्यायचा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पंच वळतात, व्हाईट बॉलचा इशारा. खरं वेळेचा खेळ वेगळा आहे आणि मध्ये तो थोडासा वेळ गेलाय ना, जसं तुम्ही उल्लेख केला. आता तो गेलेला वेळ कोणाचा चांगला होता तो निघून गेलाय आणि वाईट वेळ कोणावरती येणार आहे. म्हणजे ते वाक्य तुम्ही ऐकलंय की ही वेळ निघून जाईल, मग ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या. खरं तर आता चांगली वेळ अपेक्षित आहे. खरं तर किल्ले घोडबंदर शिलेदार मास्टरच्या संघाला पण मुकेश पाटील यांनी वचक ठेवलेले आहे या सामन्यावर. फुल लेंथ होता, एलिव्हेशन मिळालंय, पण डिस्टन्स नाहीये. लॉंग ऑनला सोपा जेल, फ्री होम डिलिव्हरी. पहिला फलंदाज होतोय बाद टीम किल्ले घोडबंदर शिलेदार. तर थोडासा मिसटाईम स्ट्रोक होता, बॅटचा फ्लो थोडासा जो फेस आहे ना तो थोडा मिड विकेटच्या ठिकाणी गेला आणि अझीर टिपला गेलाय. 12 वरती लागलाय पहिला धक्का निलेश पाटील. 13 वरती लागलाय पहिला धक्का. 1 वरती ते परत असताना थोडासा वेळ का घेतला, कारण एक गोष्ट होती, 2 षटकामध्ये थोडासा जो प्रेशर निर्माण केला होता, दबाव बनवला होता. कदाचित 3रं षटक असा गोलंदाज आल्या असता किंवा येणार होता की ज्याच्याने तो बनवलेला दबाव निघून गेला असता, प्रेशर रिलीज होऊ शकला असता. म्हणून थोडासा वेळ घेतला आणि मुकेश पाटील येण्याचा उद्देश क्लिअर आहे. जो प्रेशर आम्ही बनवलाय, ज्या दबावाला आम्ही पुन्हा एकदा तयार करतोय, त्याच दबावाला वाढवायचं आहे. दॅट्स अ गुड मूव होता, चांगला मूव आहे, चांगला डावपेस
सध्या फिल्डिंग करणारा संघ देखील करतोय आणि त्यांना माहिती आहे इथून जर थोडासा वेळ दिला जर अपोनंट टीमला मॅचमध्ये घुसण्यासाठी तर तो वेळ आपल्यासाठी कदाचित खराब होऊ शकेल. चुकीची ट्रेन पण कधी कधी योग्य स्टेशनवर सोडते. त्यामुळे कधी कधी विकेट गेल्यावर सुद्धा नवीन फलंदाज फायदा करून देऊ शकतो. कारण समोरचा फलंदाज कोण आहे? नंदू पाटील. त्यामुळे विकेट जरी जाते पण फायदा होण्याची शक्यता आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाला पण मुकेशने काय गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही युनिटवर आपलं काम केलेलं आहे. पायावरचा चेंडू होता क्लास करण्याचा प्रयत्न, चेंडू खराब फिल्डिंग थोडीशी खराब. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल की न होईल. 3 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती आला, थोडंसं हालात सुधरे है, हालात बदले भी है और हालात सुधरे. अपील झाला, पंच सांगता थोडासा लागलाय, त्यामुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, कुछ अच्छा होता है, दाग लगते तो दाग अच्छे. विकेट जातात पण जरा नवीन येणारा फलंदाज जर रन करू शकतो तर ह्याही स्ट्रॅटेजीला आपण मागे नाही सरणार आहेत. या चेंडूवरती 3 धावा कुठे वाटत होतं रन येत नाही आहेत, पण असं मागेही घडलं होतं. मागच्या षटकात दुसऱ्या बॉलवरती 3 आल्या होत्या पण त्या षटकाला देखील मोठं करता आलं नव्हतं. या षटकाला हे मोठं करणार का? करावंच लागेल. त्याशिवाय आता पर्याय तर नाही उरला आहे. कारण जितका वेळ घ्यायचा होता तितका वेळ तर घेतलेला आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाला अवस्था 16 झाले. मुकेशचा पुढचा बॉल, पुढे ठेवलेला बॉल, पुन्हा एकदा उंची मिळाले. आणखीन एक ट्रॅप डीप मिड विकेटला, झेल सुटला. जेव्हा काम असतं तुकाराम सर तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. कॅच ड्रॉप. ना थोडंसं टेक्निक जर पाहिली ना बघा, कॅच बघा, बॅकअप द हँड डिलिव्हरी होता, एज लागला होता. जे हात आले ना ते डोळ्याच्या समोर आले. एकदा तुम्हाला इंडियन पद्धतीने घ्यायचा तर हात खाली यायचे होते, ऑस्ट्रेलियन पद्धतीने घ्यायचा तर हात खांद्याच्या वर पाहिजे. बघा डोळ्याच्या समोर आले. जो टेक्निक होती, ज्या तंत्राचा वापर झेल टिपण्यासाठी गेला, कदाचित तो थोडासा चुकीचा होता. एकदा हात वर न्यायचे होते, खांद्याच्या शोल्डरच्या वर न्यायचे होते, किंवा इंडियन पद्धत भारतीय जसे खेळाडू घेतात ना तसा खाली हात नेणं गरजेचं होतं. थोडंसं टेक्निक चुकली झेल टिपण्यासाठी. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचं होतं. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव लेथमध्ये बदलाव करतोय. ज्यावेळेला काही चेंडू त्याने 2 आणि 4 मीटरच्या आतमध्ये राखले, हा थोडासा गुडलाईनच्या मागे 4 आणि 6 मीटरच्या मध्ये गोलंदाजी होत आहे. धावा सध्या धावलकावरती येत्या 19. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकेट 3, 2, 1 असं ॲनालिसिस आपण या षटकाचं पाहतोय. मुकेश पाटील यांचं षटक मागच्या षटकाच्या तुलनेने थोडंसं खर्चिक राहिलेलं आहे, पण किल्ले घोडबंदर अजूनही त्या लईमध्ये नाही आलेत ज्या लईमध्ये 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ यायला हवा होता. राईट झालाय बॉल, बॅटची लिडिंग एज, फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन होता. मुकेशचं फ्रस्ट्रेशन खूप काही सांगून जाते. नंदू पाटीलचा विकेट होता आणि तो विकेट मिळवण्यासाठी काही करण्याची तयारी मुकेश पाटील यांची होती आणि त्यांनी डाव टाकला होता, पण काय क्षेत्ररक्षकाची मदत नाही मिळाली. 2 धावा मिळते आहेत नंदूला, धावसंख्या 21. डीप इन द क्रीज गेले होते, हालाकी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचा होता, बॅटला वरती लागला. फ्लाय स्लिपला अर्थात शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते, झेल टिपण्याचा प्रयत्न केला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये धावा एक जमेची बाजू आहे. किल्ले घोडबंदरसाठी एक जमेची बाजू आहे की 2 फलंदाज बाद झाले पण नवीन येणाऱ्या फलंदाजाकडनं धावा येतात. मग मी या कॅचेस सुटल्या, चान्सेस मिस झाले, पण धावा येणं ते देखील गरजेचं आहे. इट्स अ लास्ट बॉल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अकोटाब्याचा चेंडू तर कट करायचा होता. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, तोपर्यंत 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती येत्या 22. 22 धावा धावलकावरती आहेत. पाटला काय 57चा 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये 35 करायचे. हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया आगरी कोळी मास्टर्स प्रीमियर लीग 2026 मध्ये.
होत्या तो आता आस्किंग रन 18मध्ये 35 करताना तो 12च्या घरामध्ये गेलाय. याचा अर्थ काय माहिती का, पहिला 10 करताना कदाचित एका चौकाराची आवश्यकता होती प्रत्येक ओव्हरमध्ये किंवा एका षटकाराची. आता चौकार आणि षटकार दोन्ही ते गरजेचं आहे. वेळ जास्त जातोय, टाइम जास्त जातात, पंचही ते सांगतात. आता पंचांच्या लक्षात आलेलं आहे. मनोज सर, अमोल सर आणि यस अशोक सर, तुम्ही तुमची भूमिका घेऊ शकता. जे टायमर आहे तुमच्याकडे, आम्ही जसं कळवलंय की किती वेळेला तो डाव किंवा सामना सुरू झालेला आहे. कारण 12:35ला हा सामना सुरू झाला होता आणि आता 1:25ला ही इनिंग स्टार्ट झाली होती. आता झालेत 1:44-19 मिनिटं. आपण आतापर्यंत 3 षटकांसाठी घेतलेले आहात, म्हणजे थोडं एक्सेसिव्ह वेळ घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतोय, कारण तसं दिसतंय सुद्धा. 18 चेंडू 35ची गरज आहे. पाहूया आत्ता तरी जाग येते का किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाला. चला मॅच ऑन करा प्लीज. बघा आता आम्हाला कठोर भूमिका घेण्याची सूचना आयोजकांच्या वतीनं आलेली आहे, त्यामुळे प्लीज आपण इतका वेळ नाही घेऊ शकत. इतका चांगला मोमेंटम तुम्ही क्रिएट करताय. मॅचचा जो मोमेंटम आहे ती खूप महत्त्वाची आहे. भूमिका कुठल्याही कॅप्टनची, हां, मग तो पिक्चर फ्लॉप होतो. जर एका चित्रपटात 10 डायरेक्टर असले तर एकच डायरेक्टर असायला हवा, तर मग तो चित्रपट सुपर हिट होतो. 18 चेंडू 35ची गरज. स्ट्रायकर्सला नंदू पाटील खेळत आहेत 6वर. यावेळेस पंच केलंय आहेत कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोचतील बॉलवर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक नंदू स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे की आता तो वेग देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणजे 18मध्ये कदाचित 10 ते 12 चेंडू त्यांना खेळावे लागतील. हा सामना जर जिंकायचा आहे तर एक 10-12 चेंडू त्यांना खेळायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी त्यांचा विकेट पाहिजे. गावदेवी एक्सरसाठी ना तो नंदू पाटील यांचा विकेट पाहिजे. प्रयत्न तो चाललाय. जे क्षेत्ररक्षक डीपवरती आहे, डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, ते कारणही तेच आहे. व्हाईट बॉलचा इशारा होता. व्हाईट बॉलचा इशारा. दोघंही नाराज असतील. एक तर गोलंदाज बाबा लाईन त्याने मिस केली, एक नंदू पाटील ज्यांनी हा फटकाही मिस केलाय. दोघंही नाराज आहेत या चेंडूवरती. होता सोपा. नंदू यांनी ते ॲडजस्टमेंट केली होती शफल होऊन. बिहाइंड द विकेट खेळायचा त्यांचा अप्रोच होता, पण नाही त्यांना त्यामध्ये यश आलं, कारण ते कनेक्शन नाही बनवू शकले. 17 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. आपण आता रिव्हर्स काउंटडाऊन घेतो या सामन्याचं. पुढचा बॉल राऊंड विकेटने आले अगेन्स्ट द विंड. बॉलला मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी पोझिशन घेऊन झेल टिपलेला आहे. मी म्हणालो होतो की अपोजिट टू विंड डिरेक्शन हा स्ट्रोक खेळला, त्याचमुळे ताकद लावूनही तो षटकार बनवता आला नाही नंदू पाटीलला. फलंदाज बाद, विकेट डाऊन. देखील ज्यावेळेला जेल टिपला गेला तेव्हा सेलिब्रेशन ते पाहिलं होतं. माहिती होतं हा महत्त्वाचा विकेट आहे नंदू पाटील यांच्या रूपानं लागलेला. हा मोठा धक्का. ॲडमध्ये सांगता बाबा जोर का झटका धीरे से लगे, आणि जोरात धक्का लागलाय या क्षणाला. आत्ता बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर तोही बदल, तोही महत्त्वाचा आहे, कारण क्रमांक 5 वरती आता ज्ञान पाटील आले आहेत. तुकारामजी, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं. मी फक्त तुम्हाला टचअप करतोय. लेफ्टी रायटी जे कॉम्बिनेशन आहे, जर दोन्ही एंडने पण खेळतोय तर कुठला खेळाडू कुठल्या षटकात जायला पाहिजे, हे कॅप्टनचं नेतृत्व, त्याबद्दल काय सांगाल? नाही म्हणजे जर मॅचमध्ये तुमचे डाव खरे करायचे ना, तर अशा डावखुऱ्याला योग्य वेळेला उतरणं गरजेचं आहे, तर तुमचे डाव खरे होणार. तुम्ही डावखुऱ्या फलंदाजाचा वापर कसा करता दोन्ही एंडनं, त्यावेळेला हे महत्त्वाचं आहे. त्याचा क्रमांक ठरवायचा आहे, त्याचा नंबरही ठरवायचा आहे. पण काय असतं की ज्यावेळेला प्रीमियर लीग असते ना, आपण पहिल्यांदाच खेळतोय, एकत्र खेळतोय, त्याच्यामुळे त्याची बांधणी थोडीशी होताना ही टीम बनते. सध्या बाई टीम बनत चालले. इथून कदाचित एक मॅच लागेल त्या टीमला परफेक्ट युनिटमध्ये यायला, टीम युनिटमध्ये यायला, आणि तेच करताना आता डावखुऱ्या त्याचे फलंदाज ज्ञान पाटील आलेत. पहिल्याच षटकामध्ये जिथे दबाव बनवला, दुसऱ्या षटकामध्ये तो वाढवला, तिसऱ्यामध्ये असं वाटलं होतं रिलीज होईल, पण पुन्हा एकदा तो कायम ठेवलाय. 18मध्ये करायचे होते त्या 37, आता जर धावफलकावरती पाहिल्या तर 16मध्ये 32 डबल करायचे आहेत. धावा इथे जर पाहिल्या तर 16मध्ये 32 करायचे आहेत, डबल करायचे आहेत, पण या डबलमध्ये ट्रबल होणार.
पण तो ट्रबल घेऊन बाबा त्रास घेऊन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आता कव्हरच्या डोक्यावरनं सगळे ऑन साईडला बघत होते, पण ज्ञाननं सांगितलं बाई थोडासा नॉलेज हम भी रखते, ज्ञान आम्ही देखतोय. आणि कव्हरच्या डोक्यावरनं थ्रू द कव्हर्स चौकार. यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक हे आतमध्ये होते, ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि त्या संधीचा फायदा ज्ञानने उचलला आणि फक्त इतकं इलिव्हेशन दिलं की 30 यार्ड सर्कल क्लिअर झालं पाहिजे आणि तो चौकार पहिला या डावातला मिळालेला आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघाला धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. आता सामना थोडासा सुरू झाला आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघासाठी जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 15 चेंडू 28 धावांची गरज आहे. ज्ञान पुन्हा एकदा आपली बाजू घेत आहेत, आपली जागा घेतात. बॉलिंग ट्रॅकवर आहे जयवंत, फिरकीचा बादशाह म्हणून राईच्या या गोलंदाजाला ओळखलं जातं. जयवंत म्हात्रे ज्यांनी सुरुवात डबलने केली, विकेट मिळवली, पण त्यानंतर चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल. लेनला थोडंसं मागे घेतलं. पुन्हा एकदा पाहिला मागचा चेंडू होता ना, तो फुलरलेन होता, उजव्या यशीच्या बाहेर फुलरलेन होता, त्याला कव्हरच्या डोक्यावरनं खेळलं होतं. क्षेत्ररक्षण बदललं, जसं तो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक गेला ना, तिथून कदाचित ती लेन छोटी केली, मागे थोडंसं टेकलं आणि फटका खेळायचा होता मिड विकेटला. जो बॅट फ्लो गेला ना, उजव्या यष्टीच्या बाहेर गेले आणि तो बॅटचा जो फ्लो गेला तो बरोबर मिड विकेटला गेला होता. डॉट बॉल ही बॅटल आहे, ही जुगलबंदी आहे. एक चांगला गोलंदाज, आक्रमक फलंदाज, ही जुगलबंदी आहे. समोर एक असा गोलंदाज जसा तुम्ही उल्लेख केला, फिरकीचा जादूगर आहे, बोटामधली जादू आहे आणि तीच बोटामधली जादू गोलंदाज देखील दाखवणार. हे बॅटल आहे मैदानावरती, एक चतुरस्र गोलंदाज आणि एक आक्रमक फलंदाज. 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता या समीकरणाला लक्षात घेऊन दोन्ही संघांना खेळायचं आहे. किल्ले घोडबंदर शिलेदार संघाकडून 2 फलंदाज सेट झालेले आहेत, पण पाहूया आता त्यांचा वेग धावा बनवण्याचा हा महत्त्वाचा असेल. आयगावदेवी एक्सर संघाकडून प्रत्येक षटकामध्ये गोलंदाजांची भूमिका योग्य राहिलेली आहे. पहिलं षटक 4चं, दुसरं षटक 10चं, 7चं, तिसरं षटक 10चं आणि चौथं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावांचं राहिलंय. हुक केलाय, पण बॉल आता जाईल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, आउटफील्ड तो डिस्लो आहे. क्षेत्ररक्षकाने आपल्या शरीराचा वापर करून बॉल आत ढकलला. नितीन आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या. षटक संपते, हे 4थं. धावसंख्या आहे 31, बॉल शिल्लक आहेत 12, आवश्यकता 26. 12 बॉलचा खेळ आहे, 26 धावांची आवश्यकता. आणि शेवटच्या बॉलवरती जसं क्षेत्ररक्षक गेले ना, त्यांना माहिती होतं एक धाव महत्त्वाची आहेत. बऱ्याच वेळेला आपण बॅट्समॅनचा फुटवर्क बघतो, आता ते फिल्डरचं फुटवर्क पाहिलं, बरोबर योग्य वेळेला ते आले आणि 2 महत्त्वाचे धावा इथे रोखल्यात. फक्त वेळ जास्त जातो, टाईम जास्त जातोय. पंचांनी एकदा सांगितलेलं आहे तुम्हाला, वेळेवरती लक्ष ठेवा. 12 मध्ये 26 करायचे आहेत. एक हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया AKPL अर्थात आगरी कोळी मास्टर्स प्रीमियर लीग मध्ये. करायचा आहे. 12 बॉलचा खेळ आहे, 26 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिल पाटील गोलंदाजीसाठी आल्या. 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की दोन्ही फलंदाज सेट झाल्यात. फक्त फलंदाज तुम्ही सेट झाल्यात, फक्त मॅचमध्ये येण्यासाठी लेट होऊ नका बाई, लेट येऊ नका. बरेच जण सांगतात देर आहे लेकिन दुरुस्त आहे, पण जास्त वेळ देर आले ना तर ते हिना चित्रपटामध्ये गाणं आहे, देर ना हो जाए कही देर ना हो जाए. मॅचमध्ये येण्यासाठी कदाचित वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. 12 मध्ये 26 करायचे आहेत. हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर 15-18 धावा नाही आल्या तर हा मॅच निसटलाय. हातात किल्ले घोडबंदर संघाच्या. प्रत्येकाचा माइंडसेट वेगवेगळा आहे, पण पाहूया या पेनल्टीमेट ओव्हरला न्याय कुठला संघ देतोय. 12 चेंडू 26 ची गरज. राकेश पाटील स्ट्रायकर्स एंडला आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. अनिल पाटील जे स्वतःच्याच ग्राउंडवर गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट आणि ताकद आहे. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. 5व्या षटकाची सुरुवात धमाकेदार षटकाराने. त्याला स्लॉक केलं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. आपली चर्चा चालू होती काय लेट आहे क्या. राकेश पाटील भाऊ सांगतोय लेट आलोय, थेट आलोय आणि तुमच्यासाठी घेऊन षटकाराची भेट आलोय. आणि तेच सांगतोय लेट आलोय, थेट आलोय, षटकाराची भेट घेऊन आलोय. पहिल्याच बॉलवरती स्लॉक, षटकार.
फुल टॉस बॉल समोर केला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे चेंडू चाललं डोक्यावरनं तोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील 2 धावा फिल्डिंग चांगलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण गेलं होतं 2 खेळाडू मैदानावरती आहेत एका बाजूला राकेश पाटील दुसऱ्या बाजूला ज्ञान पाटील या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ स्कोर 39 10 चेंडूचा खेळ आहे 10 मध्ये करायचे 18 जणू काही स्वतःच्या संघामध्ये हे 2 फलंदाज खेळत आहेत वाघवीरचे हे 2 फलंदाज स्ट्रायकर साईडला राकेश पुढचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉईंटला सिंगल होते कंप्लीट स्ट्रायकर साईडला पोहोचतील ज्ञान धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे 40 झाल्या जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 17 धावा 9 चेंडूचा खेळ आहे 17 धावांची आवश्यकता 17 आहे तो भाई खतरा भी आहे लेकिन उसको लेके आपको चलना आहे आणि बघा ज्यावेळेला 2 असे खेळाडू मैदानावरती एक उल्लेख तुम्ही केला एकाच टीममध्ये खेळतात त्याच्यामुळे एकाना एकमेकांचा खेळ माहिती आहे कोण काय करू शकतो कशा पद्धतीने बॅटिंग करू शकतो हे एकमेकांना माहिती आहे फक्त तो मी उल्लेख केला होता की हे षटक का महत्त्वाचं आहे या षटकामध्ये जर जिंकायचं कमीत कमी तुम्हाला 15 जास्तीत जास्त 18 धावा पाहिजे तर या धावाचा पाठलाग होऊ शकेल आणि सर हे गोलंदाज सुद्धा लागू होते जर गोलंदाज इकॉनॉमिकल राहिला तर शेवटच्या षटकावर ॲडव्हान्टेज कारण एंड बदलणार आहे एंड बदलणार म्हणून या षटकामध्ये कमीत कमी किती धावा खर्च करायच्या पहिल्या 3 बॉलवरती 9 खर्च केलेत प्रेमनाथ पाटील पांजू यांच्याकडनं एक प्राईज आले प्रत्येक विकेटला 100 रुपये अनिल पाटील यांच्यासाठी प्राईज आहे हो जसं प्राईज आलं तसं अनिल पाटील सांगता भाई प्राईज साठी नाही आपण प्राईड साठी जाणार आणि परफेक्ट खोलवर टप्प्यात चेंडू डॉट बॉल विथ अँगल विथ प्रॉपर पिचिंग आणि त्यानंतर 6व्या स्टंपवरून बॉल ट्रॅव्हल होऊन विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल जो खूप आवश्यक होता या षटकाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर त्या संघाला म्हणजेच किल्ले घोडबंदर शिलेदारला 4था बॉल डॉट आला 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे काय कॉन्टेस्ट या 2 संघांदरम्यान पाहायला मिळतोय म्हणजे जी काटेकी टक्कर आपण जो शब्द नेहमीच ऐकतो तो या सामन्यासाठी लागू होतोय फुलटॉस ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये बॉल जाईल कवच बॉडीवर पार मिळतील या धावा 4 येतोय ज्ञानच्या वतीनं चौकार थँक्यू फुल टॉस बॉल होता फुल टॉस जास्त काही केलं नाहीये भाई गॅप शोधला भाई ताकद नाही लगानी इतनी शानदार आहे नजाकत तो की लगानी ताकद आणि या चौकारानं पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होणार आहे स्कोर सध्या बघितलं तर जाऊन पोचलाय तो आता 44 धावा 13 धावांची आवश्यकता आहे 7 बॉल 13 आणि बरेच जण सांगतात 7-13 वाला केले लेकिन भाई ये 7-13 वाला नहीं है ये 13-7 वाला है 13 मेरा 7 बनेगी अपनी बात तरच बनणार आहे 7 मध्ये 13 करायचे आहेत आणि मागचे 2 चौकार जर बघितले ज्ञान पाटील यांनी काय सांगितलं माहिती का मी ऑन साईडला खेळू शकतो लेग साईडला खेळू शकतो पण या धावांचा पाठलाग करताना धावा थोड्याशा कव्हर करायचे आहेत बॉलवरती कव्हर करायचे आहेत म्हणून त्या कव्हरच्या डोक्यावरनं 2 शानदार चौकार आत्ता पण आल्यात 7 मध्ये 13 हा चेंडू महत्वाचा आहे इथे जर 4 आला तर शेवटच्या षटकामध्ये धावा 10च्या खाली जातील इथे जर डॉट बॉल आला 13 राहतील समोर खेळलाय डान्सिंग डाऊन द विकेट समोर चालत आले चेंडूला खेळलाय 1 धाव की 2 धावा 1 की 2 इथे बघूया आवश्यकता होती का गरज होती का सर्व काही सुरळीत चालू होतं आणि दुधामध्ये अगदी मिठाचा खडा पडावा दूध खराब व्हावं तसं होऊ शकतं शेवटच्या बॉलवरती आले सिंगल 6 मध्ये करायचे आहेत 12 मॅचचा चोळा चढलाय 12 एक धून ऐकूया आणि येऊया 6 मध्ये करायचे त्या 12 धावा प्लीज शेवटचे षटक बाकी आहे दॅट कुड बी बिग मिस्टेक फॉर टीम घोडबंदर मला असं वाटतंय कारण जर तुम्ही दोघं 5व्या षटकावर व्यवस्थित ॲडजस्ट करून खेळलेला आहात शेवटच्या षटकामध्ये रेफ्टी लायटरी कॉम्बिनेशन खेळपट्टीवर असलं असतं गोलंदाज थोडासा त्रासात असू शकला असता ठीक आहे राकेश पाटील बादून नवीन फलंदाज पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र म्हात्रे जे राईट हँडेड बॅटर आहेत त्याचमुळे आता पाहूया लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा पण जो एक कॉन्फिडन्स असतो आपला साथीदार आपली साथ देतोय आपण प्रतिस्पर्धी संघावर मात करू शकतो पण तो कॉन्फिडन्स कदाचित लूज होऊ शकेल लेफ्टीच आहेत का दोघं लेफ्टी आहेत चला देवेंद्र पण लेफ्टी म्हणजे आता हा ऑन अरायव्हल विजा होता का देवेंद्रसाठी नाही बाबा आणि तेच मी येणार होतो त्या दिशेने येणार कारण शेवटचा बॉल जसा खेळला ना घ्यान ते तर कॉन्फिडंटली होते की 1 घ्यायचे ते तर होते की बाबा स्ट्राईक मला ठेवायचे आहेत आणि तुम्ही आरामात तिथे थांबा पण या 2 धावांचा प्रयत्न का केला गेला की बाबा धावा देऊन नवीन फलंदाजाला इन करायचं होतं का
जसा तुम्ही उल्लेख केला बाबा ती एंट्री आता नुसती एंट्री आहे का ग्रँड एंट्री आहे ते देखील समजणार आहेत. पण एक क्रिकेटमध्ये एक मंत्र असतो, ज्यावेळेला जी जोडी जमलेली असते ना त्याच जोडीनं विजयाच्या दिशेनं जायचं असतं. 6 मध्ये 12 करायचे. मी म्हटलं तर मॅचचा चढलाय थोडासा पारा आणि अशा वेळेला चुकीला नाही थारा, चुकीला थारा नाही आहे. शेवटचं षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा होती. बॉल आलाय भावेश मात्रे यांच्या हातामध्ये. 6 मध्ये 12. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. भावेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळते, जे एकसर बचेच गोलंदाज आहेत. नंदू पाटील आहेत का? नंदू पाटील आले आहेत. चला एकसर बीचेस ना. चला नंदू पाटील तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. महत्त्वाचं षटक आहे. जशी अपेक्षा तुमची आमची सर्वांची किंवा क्रिकेट रसिकांची असते की सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचला पाहिजे, ती अपेक्षा या सामन्याच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. पहिला सामना तितका शेवटपर्यंत नाही पोहोचला तुकाराम सर, पण हा सामना शेवटच्या षटकावर आलाय आणि तो लास्ट बॉल थ्रिल जो असतो तो क्षण तुम्ही आम्ही सर्व अनुभवणार आहोत. फक्त प्रश्न मनामध्ये एकच आहे बाबा, शेवट तुम्ही 2-3दा बोलले, पण शेवट कोण गोड करणार? अंत भला तो सब भला. शेवट कोण गोड करणार? 6 मध्ये करायचे आहेत 12. 6-12 इक्वेशन सेट झालं. स्ट्रायकर सेटला ज्ञान बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. नंदू पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. 30 सेकंदाच्या आत सर्व क्षेत्ररक्षक ऑफ स्टंपच्या बाहेर सेट केलेले आहेत. पहिला बॉल या षटकातला. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षण चुकलं. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. ज्ञानला इच्छा आहे धाव घेण्याची, पण तो कॉल डेंजरस ठरू शकणार आहे. कारण जर प्रतिस्पर्धी संघ तुमच्या चुकांवर लक्ष देते, देवेंद्र सुद्धा लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, मग ही दुसरी धाव जी धोकादायक ठरू शकते ती का घेण्याचा निर्णय. आता बघूया. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, ही साधी चूक आहे का ही घोडचूक आहे? बाई साधी चूक आहे की घोडचूक आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. रिप्लेमध्ये आपण पाहतायत की ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आलाय, गॅदर केलाय, स्टंप बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात, त्यावेळेला तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करा. थोडासा क्लोज आहे, टच अँड गो आहे. टच अँड गो वाला आहे. आता कोण टच करणार आणि कोणाला गो, म्हणजे मागे जावं लागणार की त्या क्रीजला त्यानं टच केलं आहे की नाही, या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. सस्पेन्स, थ्रिल क्रिकेटच्या खेळामध्ये हे पाहिजेच. त्याशिवाय क्रिकेटला कोण पसंत करत नाही. आणि त्यासमोर आता या पहिल्याच बॉलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाचं लक्ष आता कॉमेंट्री बॉक्सकडे लागतंय. जणू काही आपण किती सुंदर आहोत, सर्व आपल्यालाच बघतायत. काटे नाही करते हमें इंतजार के. थोडासा वेळ घेतलाय का बघूया. कीपरनं बरोबर वेळेवरती काम केलं की वेळ जास्त घेतलाय. ज्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झाल्या त्यावेळेला ती बॅट क्रीजच्या आत आले की नाही, पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स OUT आउट. आउट. टच अँड गो वाला मामला होता. टच अँड गो वाला मामला, अगदी म्हणून म्हटलं ना, टच अँड गो वाला मामला आहे. जस्ट थोड्याशा फरकानं इथे परतावं लागलं ते फलंदाज. म्हणून ती चर्चा तुम्ही योग्य गेली होती बाबा, स्ट्राईक कोणी राखायचा होता की स्ट्राईक पाहिजेच होता. जर तुम्हाला स्ट्राईक पाहिजे होता तर या एंडला एका खेळाडूंना थांबायचं होतं. पण तुकाराम सर, ज्ञानचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला मला माहिती आहे. षटकार चौकार खेचू शकतोय तो. तर एका धावेला जरी त्यांनी ऍडजस्ट केलं होतं, देवेंद्रला त्यांनी संधी दिली असती, देवेंद्रकडून काहीतरी जर कॉन्ट्रीब्यूट झालं नसतं तर मग ती रिस्क घेण्याची गरज होती. पहिल्याच बॉलवर रिस्क कशाला ना? पहिल्याच बॉलवर आणि त्यांनी मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती पण असं घडलं होतं. म्हणजे 2 वेळा 2 रनआउट झाल्यात. एकदा स्ट्राईक ठेवताना रनआउट झाल्यात आणि एकदा स्ट्राईक ठेवायची की नाही याच्यावरती ते रनआउट झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती आल्यात, कारण हे क्षण आहेत. 1-2 गोष्टी घडल्यात, कारण फलंदाज आल्यात फलंदावरती. 2 गोष्टी घडल्यात. एक तर नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, नॉन स्ट्राईक एंडला डावकुरा हाताचा फलंदाजाचा स्ट्रायकर एंडला प्रीतम गावंडे. प्रीतम ऑन स्ट्राईक. प्रीतम गावंड जे मीरा गावचे खेळाडू आहेत, जे तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. स्ट्रायकर्स एंडला इक्वेशन आता बदलले. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे.
प्रत्येक जण चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी घ्यावी लागते ती मेहनत प्रत्येक जण घेतोय. म्हणजे ते स्वतःला विसरतात की मी 40 वर्षावरचा खेळाडू आहे. स्वतःमधला क्रिकेटपटू ते पुनर्जीवित करतायत आणि आपला सर्वोत्तम देण्याचं काम करतात. बघा ना किती क्विक मोमेंट पाहायला मिळाले. म्हणजे 2 धावाचा कॉल, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो स्ट्रायकर्स एंडला आणि प्रॉपर तो बॉल कलेक्ट करून तो स्टंपला कनेक्ट केला. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या लेजेंडरी क्रिकेटपटूंच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चला पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने अपडेट्स घेऊया. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर नंदू सज्ज होत्या. स्ट्रायकर साईडला आहेत प्रीतम. धावसंख्या 46. किल्ले घोडबंदर शिलेदार. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षण झालंय. बॉल अडवला गेलाय. मिळते ती 1 धाव. 4 चेंडू 10ची गरज. 4 बॉलचा खेळ आहे, 10 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि या दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला काय, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. बाई थोडंसं मन बदली आहे, मन थोडंसं बनाली आहे, पण मनाचा पण खेळ. मना उधाण वाऱ्याचे, तसं थोडंसं उधाण वाऱ्याचं मन आहे. मनाला थोडंसं कठोर करा. स्वतःला सांगा एकदा की मी ते जिंकवण्यासाठी आलोय, या मॅचला जिंकण्यासाठी मी मैदानावरती आलोय. ही शर्यत संपलेली नाहीये, आपण जिंकलेलो नाहीये, स्वतःला सांगायचं आहे. आणि तितकी धमक, तितकी ताकद, तितकी क्षमता आपल्यामध्ये आहे. 4 मध्ये 10 करायचे भाई. 10 आहे तो 10 का दम लगाना आहे. दमकम लगाना आहे. गोलंदाज देखील लागतोय. त्यांना माहिती आहे पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत, 2 चेंडू महत्वाचे आहेत. कारण येणारे 2 चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही तर मॅच फिरू शकतो. मोठा फटका आला नाही. लिव्हिंग एज यष्टीरक्षकांना टिपला जाईल. अजून एक फलंदाज होतोय बाद, जातोय माघारी. बॅक टू डग आउट. घालमेल असेल की का मी त्या स्ट्राईकसाठी इतकी आतुरता दाखवली. पण आता बघा ना, अजून एक लेफ्ट हँडेड बॅटर जो ॲडव्हान्टेज घेऊ शकला असता, तो देवेंद्र सुद्धा 0वर बाद होऊन परतीचा प्रवास करतोय. इक्वेशन आता थोडंसं किल्ले घोडबंदर शिलेदारसाठी 3 चेंडू 10 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, ज्ञान देखील असेल आणि राकेश देखील असेल, कारण तोही फलंदाज होता. या मागच्या 3-4 चेंडूवरती घडलंय कमी आणि टीमसाठी बिघडलंय जास्त. कारण एक सिरियल आली होती अल्फा मराठीवरती, घडलंय बिघडलंय. मागच्या 4 बॉलवरती कमी घडलंय आणि जास्त बिघडलंय या मागच्या 4 चेंडूवरती. अजून एक गोष्ट ध्यानात घ्यावीशी वाटते. किल्ले घोडबंदर शिलेदार या संघामध्ये किरण हा एकमेव घोडबंदरचा खेळाडू आहे आणि एकसरमध्ये एकसरचे 8 आहेत. काय विरोधाभास आहे. चलो असू द्या, फ्रँचायझी क्रिकेट आहे, तुम्हाला पाहायला मिळेलच. धावसंख्या 47 झालेली आहे. पाहूया जी पदवी किरण घरतला मिळालेली आहे. म्हणजे आज जर ह्या धावा त्याने बनवल्या, घोडबंदर गावामध्ये याची मिरवणूक पक्की. किरण स्ट्रायकर साईडला आहेत. 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. वारंवार आई गावदेवी एकसर सुद्धा सामना सोडण्याच्या तयारीत नाहीये. अजून या सामन्याचा निकाल लागला नाहीये. त्याचमुळे त्यांना सुद्धा ठाऊक आहे की हलकीची ढील जर समोरच्या संघाला दिली तर मग आपलं समीकरण सुद्धा बिघडू शकते. पुढचा बॉल 3 चेंडू 10. बॉल लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होतोय, येतोय डॉट बॉल. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. रिव्ह्यू घेतलाय का पंच? सांगा बॅट्समॅन रिव्ह्यू. ओके, पंच पाहण्याचा प्रयत्न करता. हा चेंडू ट्रॅव्हल तरी कुठून झालाय? स्टंपच्या वरून झालाय, लेग स्टंपच्या बाहेरून झालाय, लेग स्टंपच्या आतून आलाय, जो लेट आत आलाय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पडला, शफल केलं होतं, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता बघूया, पंच अजून निरीक्षण करतात की हा चेंडू हा महत्त्वाचा चेंडू आहे. कारण समीकरण याच्यातनं आकडी बदलती. 3 मध्ये 10 करायच्या होत्या. हा जर लिगल बॉल आला तर 2 मध्ये 10 असतील. पण हा जर निर्णय बॅटिंगच्या फेवरमध्ये गेला तर आकडे थोडेसे बदलतील. हा चेंडू पडला, चेंडू बाहेरनंच गेलाय, बाहेरनं आत आलाय, आतून स्टंपवरनं गेलाय. या सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न पंच करतायत. पंचांनी पाहिलं, त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता फेअर पण आहे आणि लवली पण आहे. इट्स अ फेअर, पण 2 मध्ये 10, 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अशा प्रसंगामध्ये किरण मात्र यांनी भरपूर वेळा मॅच जिंकून दिल्या. त्या मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक आहेत. आणि फक्त किरण नाही आहे, आशिष किरण आहे या टीमच्या विजयाचा किरण.
किरण आहे, आशेचा किरण आहे. असे प्रसंग भरपूर पाहिलेत त्यानं. अशा मॅचला भरपूर वेळेला जिंकवले. आज तेच काम पुन्हा एकदा करायचे आहेत. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. भारत राऊत यांनी सुद्धा तो उल्लेख केलाय की आपल्या गावासाठी नेहमीच तो तारणहार म्हणून भूमिका घेताना पाहायला मिळालाय. ऑपोजिट एंडला तो खेळतो, त्याच्या बाजूला हवा नाहीये, पण तरी सुद्धा त्याच्या अवतीभवती प्रतिभा जी आहे ती प्रतिभा तो दाखवतोय. शेवटचा बॉल, 1 चेंडू 6 धावांची गरज. नशिबापेक्षा जास्त मिळवायला जास्त मेहनत घ्यावी लागते, हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत शेवटच्या बॉलवर घेतली जाईल का? बॉलर की बॅटर? 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, शेवटचा बॉल आहे, तारणहार आहे. आणि जर सक्सेस झाला तर प्रतिस्पर्ध्याला हार स्वीकार करावा लागणार. लास्ट बॉल, आणि लास्ट बॉल कोणाच्या नावावर होणार? या महत्वाच्या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकणार, तिसऱ्या सामन्यासाठी पात्र होणार? आणि ऑन साइडला खेचलाय, बॉलला फेकलाय, गोल्डन 6. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही. सामना जिंकलाय टीम किल्ले घोडबंदर शिलदार. दोन मध्ये 10 करायचे होते, पण संकट मोचक आला. मॅन ऑफ क्रायसिस आशेचा किरण. किरण मात्र आले, त्यांनी पाहिलं, ते आले, त्याने पाहिलं. किरण घरत मॅचला घेऊन आलेत आपल्या टीमसाठी परत. आणि फक्त परत नाही आले, आन बान शान मध्ये या टीमला परत आणले. किल्ले घोडबंदर संघाचा हा मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक, तारणहार टीमला तारणार आणि समोरच्याला हार करायला लावणार. म्हणतात ना की असं समजू नका तुम्ही एकट्यात, तुम्ही एकटेच पुरेसे आहात. 2 चेंडून 10 धावा चेस केल्यात. घोडबंदरचा एकटा खेळाडू या संघामध्ये होता आणि एकटाच पुरेसा ठरलाय. म्हणजे ज्यावेळेला तो मैदानावरती गेला ना, त्यावेळेला तो